रामकृष्ण हरी. गेल्या भागामध्ये आपण बघितले होते की दिग्विजयासाठी चारही पांडव, 5 पांडवातले 4 पांडव वेगवेगळ्या दिशेला गेले. वेगवेगळ्या दिशेला म्हणजे कुठे कुठे? तर अर्जुन होता, त्याने उत्तर दिशेला जाऊन दिग्विजय केला. भीम होता, त्याने पूर्व दिशेला जाऊन दिग्विजय केला. सहदेव होता, त्याने दक्षिण दिशेला जाऊन दिग्विजय केला. आणि हा नकुल, याचा पराक्रम गेल्या वेळ कमी पडल्यामुळे आपण सांगितलेला नाही. तो नकुलचा पराक्रम बघणार आणि राजसूय यज्ञ कशा प्रकारे केले पांडवांनी ते आपण बघणार आहोत. स्क्रीन दिसते? नकुल के द्वारा पश्चिम दिशा की विजय. जसं आपण इतर जे अर्जुन, भीम, सहदेव यांनी कसं अनुक्रमे उत्तर, पूर्व आणि दक्षिण दिशेवरती विजय मिळवली, तशीच पश्चिम दिशेवरती नकुलने कशी विजय मिळवली ती आपण बघूया. थोडक्यात बघूया पटापट. आणि राजसूय यज्ञ कशा प्रकारे ते केलं गेलं, राजसूय यज्ञ म्हणजे कसा मोठ्या थाटामाटात केलं गेलं ते आपण बघणार आहोत. जो संपूर्ण पृथ्वीचा सम्राट असतो तोच राजसूय यज्ञ करू शकतो. तर नकुल के द्वारा पश्चिम दिशा की विजय. तेव्हा वैशंपायन मुनि जन्मेजयला सांगतात, अब मैं नकुल के पराक्रम और विजय का वर्णन करूंगा. शक्तिशाली नकुल ने जिस प्रकार भगवान वासुदेव का अधिकृत पश्चिम दिशा पर विजय पाई थी, भगवान वसुदेव द्वारा अधिकृत पश्चिम दिशा पर विजय पाई थी. आता वासुदेव म्हणजे कृष्णाद्वारा अधिकृत पश्चिम दिशा अशी का म्हटलेली आहे का तिथे? कारण त्या पश्चिम दिशेला द्वारका आहे म्हणून. बुद्धिमान माद्री कुमार ने म्हणजे नकुल ने विशाल सेना के साथ खंडो प्रस्थ से निकलकर पश्चिम दिशा में जाने के लिए प्रस्थान किया. वे अपने सैनिकों के महान सिंहनाद, गर्जना तथा रथ के पहियों की घरघराहट, तुमुल ध्वनि से इस पृथ्वी को कंपित करते से तैयार हो गए थे. जाते जाते वे बहुत धन धान्य से संपन्न, गौओं की बहुलता से युक्त और स्वामी कार्तिकेय के अत्यंत प्रिय रमणीय रोहितक पर्वत पर उसके समीप देश में जा पहुंचे. त्या रोहितक पर्वताचा एरिया जो आज पंजाब म्हणून ओळखला जातो त्या ठिकाणी गेले. वहां उनका मत्त मयूर नाम वाले शूरवीर क्षत्रियों के साथ घोर संग्राम हुआ. संग्राम म्हणजे युद्ध. उस पर अधिकार करने के पश्चात महान तेजस्वी नकुल ने समूची मरुभूमी, मरुभूमी म्हणजे मारवाड, जे आजचा राजस्थान आहे ती दिशा. महान तेजस्वी नकुल ने समूची मरुभूमि, मारवाड़, प्रचुर धन धान्यपूर्ण शैरिशक और महोत्थ नामक देशों पर अधिकार प्राप्त कर लिया. महोत्थ देश के अधिपति राजर्षि आक्रोश को भी जीत लिया. आक्रोश के साथ उनका बड़ा भारी युद्ध हुआ था. तत्पश्चात दाशारण्य देश पर विजय प्राप्त करके पांडुनंदन नकुल ने शिबी, त्रिगर, अंबष्ट, मालय, पंचकरपट एवं माध्यमिक देशों का प्रस्थान किया और उन सबको जीतकर वाटधान देशीय क्षत्रियों को भी हराया. पुनः उधर से लौटकर नरश्रेष्ठ नकुल ने पुष्कराण्य निवासी उत्सव संकेत नामक गणों को परास्त किया. समुद्र के तट पर रहने वाली जो महाबली ग्रामणीय ग्राम शासक के वंशज क्षत्रिय थे, सरस्वती नदी के किनारे निवास करने वाले अभिरगण थे, मछलियों से जीविका चलाने वाले जो धीवर जाति के लोग थे, तथा जो पर्वतों पर वास करने वाले दूसरे मनुष्य थे, उन सबको नकुल ने जीतकर अपने वश में किया. कौन कौन? पश्चिम दिशेला राहणारे जे ग्राम निवासी शासकांचे वंशज क्षत्रिय, सरस्वती किनारे राहणारे जे शूद्र अभिरगण, त्यानंतर जे निषाद जातीचे लोक, मासेमारी करणारे, त्याच पद्धतीने जे अन्य थे, त्यांना सुद्धा नकुलने काय केलं? युद्धामध्ये जिंकलं आणि त्यांच्याकडून कर घेतला. फिर संपूर्ण पंचनदेश, पंजाब, अमर पर्वत, उत्तर ज्योतिष, द्रव्यकट, पंचनद प्रदेश म्हणजे काय? ज्या 5ही नद्या ज्या ठिकाणी आहेत असा तो पंजाब देश. फिर संपूर्ण पंचनदेश म्हणजे काय? पंजाब, अमर पर्वत, उत्तर ज्योतिष, दिव्यकट नगर और द्वारपालपुर को अत्यंत कांतिमान नकुल ने शीघ्र ही अपने अधिकार में कर लिया. रामट, हार, हूण तथा अन्य जो पश्चिमी नरेश थे, उन सबको पांडु कुमार नकुल ने आज्ञा मात्र से ही अपने अधीन कर लिया. भारत वही रहकर उन्होंने वसुदेव नंदन भगवान श्री कृष्ण के पास दूध भेटा. आता ते द्वारके नगरीकडे आले आणि तिथे त्यांनी भगवान वासुदेवांकडे, म्हणजे वसुदेवाचे पुत्र वासुदेव म्हणजे कृष्णांकडे त्यांनी दूध पाठवला. म्हणजे माझा भाऊ सम्राट युधिष्ठिर चक्रवर्ती सम्राट बनण्यासाठी हे राजसूय यज्ञ करतोय, त्यासाठी तुम्ही कर द्या, मदत करा असा.
आणि जर समोरचा तयार नसेल तर त्याबरोबर युद्ध केलं जातं. आता भगवान श्रीकृष्णाने तर ह्याला सांगितलं ना, कोणाला, युधिष्ठिरला, तू चक्रवर्ती सम्राट बनण्यासाठी योग्य आहेस. मग भगवान श्रीकृष्ण त्याला विरोध कसा करणार? राजन, उन्होंने केवल प्रेम के शल्य, हे आता त्याचे मामाच असल्यामुळे काही युद्ध करत बसले नाही, त्याने सरळ सरळ कर दिला. राजन, राजा शल्य ने सत्कार के योग्य नकुल का यथावत सत्कार किया। शल्य से भेंट में बहुत से रत्न लेकर योद्धाओं के अधिपति माद्री कुमार आगे बढ़े। तदनंतर समुद्री टापुओं में रहने वाले अत्यंत भयंकर मलेच्छ, पल्लव, बर्बर, किरात म्हणजे कोण, भिल्ल, यवन और शकों को जीतकर उनसे रत्नों की भेंट ले विजय के विचित्र उपायों के जानने वाले कुरुश्रेष्ठ नकुल इंद्रप्रस्थ की ओर लौटे। महाराज, उन महात्मा नकुल ने बहुमूल्य खजानों का बोझ 10 हाथी बड़ी कठिनाइयों से ढो रहे थे। 10,000 हाथी बड़ी कठिनाइयों से ढो रहे थे, म्हणजे नकुलने सगळीकडे जिंकून जे काय आता बहुमूल्य खजाने आणलं, ते भरपूर इतकं जास्त होतं की 10,000 हत्ती होते, ते बडे कठीण पद्धतीने, कठीणाईने, म्हणजे 10,000 हत्ती मोठ्या कठीणाईने ते सगळं धन होते ते ओढून आणत होते इंद्रप्रस्थाला। तदनंतर श्रीमान माद्री कुमार ने इंद्रप्रस्थ में विराजमान वीरवर राजा युधिष्ठिर से मिलकर वह सारा धन उन्हें समर्पित कर दिया। भरतश्रेष्ठ, इस प्रकार भगवान वासुदेव के द्वारा अपने अधिकार में की हुई वरुण पालित पश्चिम दिशा पर विजय पाकर नकुल इंद्रप्रस्थ लौट आए। आता हे पाचही भावांनी सगळी जी दिग्विजय केला संपूर्ण भूमीवरती, आणि जे काही धन होते ते सर्व त्यांनी युधिष्ठिरकडे दिलं, बरोबर। आणि त्यानंतर इस प्रकार सारी पृथ्वी को जीतकर अपने धर्म के अनुसार बर्ताव करते हुए पांचों भाई पांडव इस भूमंडल का शासन करने लगे। ते पाचही पांडव भूमंडळाचे शासन करू लागले। आणि युधिष्ठिर होते ते आपल्या भीमसेन, अर्जुन, सहदेव, नकुल या चारही भावांबरोबर राहून चारही वर्णाच्या प्रजेला, म्हणजे ब्राह्मण असू दे, वैश्य असू दे, ब्राह्मण असू दे, क्षत्रिय असू दे, वैश्य असू दे, शूद्र असू दे, चारही वर्णाच्या लोकांना संतुष्ट ठेवत होते। युधिष्ठिर कधीच कोणाचा विरोध करत नव्हते असे राजा होते, आणि सर्वांच्या हितच बघायचे, सर्वांचं हित बघणारे होते। सबको तृप्त एवं प्रसन्न किया जाए, खजाना खुलकर सबको खुले हाथ दान दिया जाए, किसी पर बल प्रयोग न किया जाए, अशा प्रकारचं त्यांची नीती होती, अशा प्रकारचं त्यांचं राज्य होतं। म्हणून सगळे लोक काय म्हणायचे, धर्म तुम धन्य हो, असे धर्मराज युधिष्ठिर कोणाला म्हणायचे, देवाला म्हणायचे, आणि लोक सम्राट युधिष्ठिरला म्हणायचे, तुम्ही राजा, तुम्ही धन्य आहात। मग लोक कशी युधिष्ठिरची स्तुती करायची ती पुढे आलेली आहे, जनतेद्वारे राजाची स्तुती कशी केली जायची ती। तर युधिष्ठिर कधी कोणाचा विरोध करत नसायचे, प्रजेच्या हितामध्ये असायचे, सर्वांना तृप्त ठेवायचा प्रयत्न करायचे, खजानो खोलून सर्वांना खुल्या हाताने दान करायचे, कोणावरही ते बलप्रयोग करायचे नाही, म्हणजे काय जबरदस्ती करायचे नाही। धर्म तुम धन्य हो, म्हणजे धर्म परमात्मा तू धन्य आहेस, अशाच गोष्टी त्यांच्या मुखातून बाहेर पडायच्या, कोणत्या, युधिष्ठिरच्या मुखातून। कशा गोष्टी, तर सर्वांना प्रसन्न केले गेले पाहिजे, सर्वांना संतुष्ट ठेवा, खजाना खोलून सगळ्यांना खुल्या हाताने द्या, कोणावरही जबरदस्ती असू नये, आणि धर्म तू धन्य आहेस, अशा प्रकारची गोष्टीच युधिष्ठिरांच्या मुखातून बाहेर पडत असायची। असं त्यांच्या वागण्यामुळे संपूर्ण जे जग होतं ते त्यांच्या प्रती अनुराग करू लागलं। अनुराग म्हणजे काय, सर्व जगाला ते, सगळ्या जगाचे ते आवडते बनले। ज्याप्रमाणे पुत्र असतो तो आपल्या पित्याच्या प्रती अनुरक्त असतो, त्या पद्धतीने राजा युधिष्ठिराशी सगळी जी प्रजा होती ती अनुरक्त होती। सम्राट युधिष्ठिराचा द्वेष करणारा कोणीच नव्हता, म्हणून ते सम्राट युधिष्ठिर हे अजातशत्रू म्हणून ओळखले जातात। म्हणजे त्यांचा कोणीच द्वेष करायचा नाही, त्यांचा शत्रू कोणीच नव्हता, म्हणून ते अजातशत्रू म्हणून ओळखले जातात। धर्मराज युधिष्ठिर प्रजा की रक्षा, सत्य का पालन और शत्रुओं का संहार करते थे। उनके इस कार्यों से निश्चित एवं उत्साहित होकर प्रजा वर्ग के लोग अपने अपने वर्णोश्रमोचित कर्मों के पालन में संलग्न रहते थे। म्हणजे ब्राह्मण आहेत ते ज्ञानदानाच्या कार्यात, क्षत्रिय आहेत ते प्रजेच्या रक्षणाच्या कार्यात, वैश्य आहेत ते व्यापाराच्या कार्यात, आणि शूद्र आहेत ते सेवेच्या कार्यात राहून संपूर्ण समाज होता तो व्यवस्थित चालवायचे।
न्यायपूर्वक कर लेने और धर्मपूर्वक शासन करने से उनके राज्य में मेघ इच्छानुसार वर्षा करते थे। इस प्रकार युधिष्ठिर का संपूर्ण जनपद धन धान्य से संपन्न हो गया। न्यायपूर्वक ते कर लेत होते, कसा तरी कोणाला लुबाडायचं नाही, न्यायपूर्वक कर आणि धर्मपूर्वक शासन. त्यामुळे असं करत असल्यामुळे काय, त्यांचं जे राज्य होतं त्याच्यात पाऊस वेळोवेळी पडायचा, वेळोवेळी धान्य उगवून यायचं. आणि संपूर्ण जनपद कसं धनधान्याने संपन्न असायचं. गोरक्षण, शेती आणि व्यापार ही सर्व कार्ये चांगल्या पद्धतीने होऊ लागली होती. आणि इथे म्हटलं आहे की राजाची जी सुव्यवस्था असते त्यानुसार हे सर्व काही कार्य उत्तम प्रकारे होत असतं. राजन, औरों की तो बात ही क्या है, चोरों ठगों राजा अथवा राजा के विश्वास पात्र व्यक्तियों के मुख से भी वह कोई झूठी बात नहीं सुनी जाती थी. केवळ प्रजा के साथ ही नाही, आपस में भी वे लोग झूठ कपट का बर्ताव नाही करते थे. म्हणजे चोर ठग असतात ते सुद्धा कधी खोटे बोलत नव्हते, एवढा राजाचा प्रभाव त्यांच्यावरती पडला होता. धर्मपरायण युधिष्ठिर के शासनकाल में, राजा तशी प्रजा म्हणतात ते आला. धर्मपरायण युधिष्ठिर के शासनकाल में अनावृष्टि, अतिवृष्टि, रोग व्याधी तथा आग लगने आदि के उपद्रवों का नाम भी नहीं था. म्हणजे युधिष्ठिर हा राजा इतका धर्मपरायण होता की त्याच्या शासन कालामध्ये अनावृष्टी म्हणजे खूप पाऊस पडणे, कमी पाऊस पडणे, अनावृष्टी म्हणजे दुष्काळ पडणे, अतिवृष्टी म्हणजे खूप पाऊस पडणे, रोगव्याधी आणि कुठेतरी आग लागली, अशा प्रकारचे उपद्रव होतच नव्हते. अशा प्रकारचे कुठे बातम्याच ऐकायला येत नव्हत्या. राजा लोग उनके यहाँ स्वाभाविक भेट देने अथवा उनका कोई प्रिय कार्य करने के लिए आते थे. युद्ध आदि दूसरे किसी काम से नाही. जे राजा वगैरे येत होते ते फक्त काहीतरी त्यांचं प्रिय करण्यासाठी किंवा भेट देण्यासाठी, युद्ध करण्यासाठी कोणीच चॅलेंज देत नव्हता, म्हणून ते अजातशत्रू म्हणून ओळखले जायचे. धर्मपूर्वक प्राप्त होने वाले धन की आय से उनका महान धन भंडार इतना बढ़ गया था कि सैकड़ों वर्षों तक खुले हाथ लुटाने पर भी समाप्त नहीं किया जा सकता. आता चारही भावांनी जे काही संपूर्ण पृथ्वीवरून कराच्या स्वरूपात जे काही धनसंपत्ती आणली ती एवढी सगळी वाढली होती आणि ते धर्मपूर्वक प्राप्त करत होते, त्यामुळे ती एवढी काही वाढली होती की 100 वर्ष जरी ते दान करत राहिले खुल्या हाताने तरी ते संपणार नव्हते, इतकी संपत्ती त्यांच्याकडे जमली होती. कुंतीनंदन राजा युधिष्ठिर ने अपने अन्न वस्त्र के भंडार तथा खजाने का परिणाम जानकर यज्ञ करने का निश्चय किया. आपल्याकडे बाबा अन्न वस्त्र किती आहे, त्याचं भंडारात किती प्रमाण आहे, त्याचप्रमाणे खजान्याचे परिणाम किती आहे, खजान्याचे परिमाण किती आहे, त्यानुसार राजसूय यज्ञ करायचा निश्चय केला. आणि जे जे कोण त्यांचे हितैषी होते ते सगळे एक साथ म्हणू लागले की तुम्ही हे जे काय सांगता ते बरोबर आहे, राजसूय यज्ञ करण्यासाठी तुम्ही पात्र आहात आणि आताची वेळ आहे ती राजसूय यज्ञ करण्यासाठी उपयुक्त आहे. आणि हे सगळे असं बोलत होते त्याच वेळेला भगवान श्रीहरी आले, म्हणजे कृष्ण आले. मग कृष्णाचं वर्णन इथे वेदव्यासांनी कसे केलेले आहे, वे पुराण पुरुष नारायण ऋषि वेदात्मा एवं विज्ञानी जनों के लिए भी अगम्य परमेश्वर है. कोण? श्री कृष्ण. पुराण पुरुष म्हणजे पुरातन पुरुष, आदि पुरुष, म्हणजे ज्याच्या आधी कोणच नव्हता असा आदि पुरुष. नारायण ऋषी, मग नरनारायण अवतार कथा मी तुम्हाला गेल्या वेळेला सांगितली होती. धर्म आणि कीर्ती यांच्या पोटी त्यांनी जन्म घेतला, त्यामुळे ते नर आणि नारायण ऋषी, त्यातले हे नारायण ऋषी. वेदात्मा म्हणजे वेदांचे सुद्धा आत्मा, एवं विज्ञानी जनों के लिए भी अगम्य परमेश्वर. विज्ञानी जनों के लिए, जे विज्ञानी लोक आहेत त्यांच्यासाठी अगम्य. गम्य म्हणजे जे इंद्रियांनी जाणू शकतात आणि अगम्य म्हणजे काय, जे इंद्रियांनी जाणले जाऊ शकत नाही, इंद्रियांच्या पलीकडे आहेत. मग विज्ञानी लोक नेहमी त्यांना शोधायचा प्रयत्न करत असतात. हे कशामुळे बाबा जग उत्पन्न झाले आहे, ती शक्ती नक्की काय आहे, ती शक्ती काय आहे आणि शक्तीचा जो धारण करणारा आहे, शक्ती ज्याच्यापासून उत्पन्न होते तो शक्तिमान कोण आहे हे जाणायचा जो प्रयत्न करत असतात, त्या विज्ञानी लोकांसाठी सुद्धा ते अगम्य आहेत, असे परमेश्वर आहेत. ते भगवान श्री कृष्ण त्या ठिकाणी आले. वे ही स्थावर जंगम प्राणियों के उत्तम उत्पत्ति स्थान और लय के अधिष्ठान है. म्हणजे स्थावर जंगम, स्थावर म्हणजे एका ठिकाणी राहणारे, जंगम म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारे स्थावर, अशा प्रकारचे जितके काही जीव आहेत त्या सर्वांचे उत्पत्ती स्थान, ते म्हणजे या सर्व जीवांची उत्पत्ती त्यांच्यापासून होते, भगवान नारायण श्री कृष्ण. आणि सगळ्यांचा लय होतो, प्रलय होतो, तो सुद्धा त्यांच्यामध्येच होतो. भूत, वर्तमान काळ और भविष्य, इन तीनों कालों की नियत्ता, भूत वर्तमान आणि भविष्य या तिघांचे नियंते आहेत ते. वे ही केशी दैत्य को मारने वाले केशव हे. केशी या नावाच्या दैत्याला त्यांनी मारल्यामुळे ते केशव या नावाने ओळखले जातात. वे संपूर्ण वृष्णिवंशियों के
परपोटे के भांति संरक्षक, आपत्ति में अभय देने वाले तथा उनके शत्रुओं का संहार करने वाले हैं। पुरुष सिंह माधव अपने पिता वसुदेव जी को द्वारकावासी सेना के द्वारका की सेना के अधिपत्य पर स्थापित करके धर्मराज के लिए नाना प्रकार के धन रत्नों की भेट ले विशाल सेना के साथ वहां आए थे। मग आपण आता इकडे आले कुठे हस्तिनापुरात, तर मग द्वारकेला कोण सांभाळणार, तर आपल्या वडिलांना ती जबाबदारी दिली वसुदेवांना, आणि ते नाना प्रकारच्या धनरत्नांची भेट घेऊन ते हस्तिनापूरला आले, इथे इंद्रप्रस्थाला आले। आता भगवान कृष्णांनी आणलेली जी धनराशी जी आहे त्याला काही सीमा नव्हती। मानो रत्नों का अक्षय महासागर, क्षय म्हणजे संपणारा, अक्षय म्हणजे न संपणारा, न रत्नांचा न संपणारा महासागर समजा, इतकं धन आणलं होतं। उसे लेकर रथों की आवाज से समूची दिशाओं को प्रतिध्वनित करते हुए वे उत्तम नगर इंद्रप्रस्थ में प्रविष्ट हुए। आणि हे सगळं जे धन होतं ते सगळं भरीच हजारो रथ अशी एकत्र घेऊन येत होती, आणि हे सगळं धन होतं त्या जी रथ घेऊन येत होती त्यांच्या आवाजामुळे सगळे जे दिशा आहेत ते प्रतिध्वनित झाले, आणि त्या उत्तम नगर इंद्रप्रस्थामध्ये त्यांनी प्रवेश केला। पांडवों के धन भंडार तो यो ही भरा पूरा था, भगवान ने उन्हें अक्षय धन की भेट देकर उसे और भी पूर्ण कर दिया। पहिलंच त्यांचं धनधान्य भंडार सगळं भरलेलं होतं, पण भगवान श्रीकृष्णाने त्यांना भेट दिली आणि त्यांना आणि पूर्ण करून टाकलं। उनका शुभागमन पांडवों के शत्रुओं का शोक बढ़ाने वाला था। बिना सूर्य का अंधकार पूर्ण जगत सूर्योदय होने से जिस प्रकार से भर जाता है, बिना वायु के स्थान में वायु के चलने से जैसे नूतन प्राण शक्ति का संचार हो उठता है, उसी प्रकार भगवान श्री कृष्ण के पदार्पण करने पर समस्त इंद्रप्रस्थ में हर्षोल्लास छा गया। म्हणजे सगळीकडे काळोख पसरलेला असतो, आणि जेव्हा सूर्य एंट्री मारतो, जेव्हा सूर्याचा प्रवेश होतो त्यावेळेला काय होतं, अंधकारपूर्ण जगत हे कसं होतं, प्रकाशमान होतं। आता निर्वात जग आहे, पण जेव्हा वायू लागतो तेव्हा जसा प्राणांचा संचार होतो, नवीन प्राणशक्तीचा संचार होतो, त्या पद्धतीने जेव्हा भगवान कृष्णांचा तिथे आगमन झालं त्यावेळेला इंद्रप्रस्थामध्ये हर्षोल्लास झाला, म्हणजे काय सर्वांना खूप आनंद झाला। त्यामुळे नरश्रेष्ठ जन्मे जय, राजा युधिष्ठिर बड़े प्रसन्न होकर उनसे मिले, उनका विधि पूर्वक स्वागत सत्कार करके कुशल मंगल पूछा और वे सब सुखपूर्वक बैठ गए। तब धौम्य द्वैपायन म्हणजे कृष्ण द्वैपायन वेदव्यास, ऋत्विजो तथा भीम अर्जुन नकुल सहदेव चारों भाइयों के साथ निकट जाकर युधिष्ठिर ने श्री कृष्ण से कहा। हे सगळे ऋषी मुनी तिथे आले होते, आणि आता सम्राट युधिष्ठिर ने भगवान कृष्णाला सांगितले, श्री कृष्ण आपके दया से आपकी सेवा के लिए सारी पृथ्वी इस समय मेरे अधीन हो गई है। म्हणजे तुमच्या दयेमुळे, तुमच्या कृपेमुळे आज माझ्या ताब्यात संपूर्ण पृथ्वी आलेली आहे। मला तुमच्या कृपेने मला खूप धन सुद्धा मिळालेले आहे। त्यामुळे हे देवकी नंदन माधव हे जे काही सगळं धन आहे ते विधिपूर्वक ब्राह्मण आणि हव्यवाहन अग्नी यांच्या उपयोगामध्ये मी आणू इच्छितो। महाभाऊ दाशार्ह, आप और मैं तथा अपने छोटे भाइयों के साथ यज्ञ करना चाहता हूं। मैं आप तथा अपने छोटे भाइयों के साथ यज्ञ करना चाहता हूं, इसके लिए आप मुझे आज्ञा दें। विशाल भुजाओं वाले गोविंद, आप स्वयं यज्ञ की दीक्षा ग्रहण कीजिए। दाशरथ, आप यज्ञ करके मैं पाप रहित हो जाऊंगा, आपके यज्ञ करने पर मैं पाप रहित हो जाऊंगा, म्हणजे तुम्ही यज्ञ करा असे विनवणी करू लागले। प्रभु, अथवा मुझे अपने इन छोटे भाइयों के साथ दीक्षा ग्रहण करने की आज्ञा दीजिए। श्री कृष्ण, आपकी अनुज्ञा मिलने पर ही मैं उस समय यज्ञ की दीक्षा ग्रहण करूंगा। तेव्हा भगवान कृष्ण काय म्हणाले, अरे राजसिंह सम्राट युधिष्ठिर, अरे तूच तर सम्राट होण्याचे योग्य आहेस, तुलाच ही महान यज्ञाची दीक्षा ग्रहण केली पाहिजे। तू जेव्हा दीक्षा घेणार तेव्हा आम्ही कृतकृत्य होणार। आता तुम्ही या अभिष्ट यज्ञाला प्रारंभ करा। मी तर तुमचं कल्याण करण्यासाठी सदा उद्यत आहे। मग आता नशीब बघा सम्राट युधिष्ठिरचं, पांडवांचं, साक्षात जो परमात्मा आहे, ज्याच्यापासून सृष्टीची उत्पत्ती झाली, जो सृष्टीच्या पालनासाठी वेळोवेळी अवतार धारण करतो आणि सृष्टीचा प्रलय सगळा घडवून आणतो, संपूर्ण सृष्टी शेवटी ज्याच्यामध्ये विलीन होते, असा तो परमात्मा सम्राट युधिष्ठिरला सांगतो की मी तुझ्या कल्याणासाठी सदा उद्यत आहे। म्हणजे त्याचं नशीब बघा किती ते, मुझे आवश्यक कार्य में लगाइए, मैं आप सबकी आज्ञाओं का पालन करूंगा। भगवान कृष्ण सांगतात, मला तुम्ही फक्त आज्ञा द्या, जे काही मी कार्य असेल ते मी तुमची आज्ञाचं मी पालन करेन। तेव्हा सम्राट युधिष्ठिर म्हणाले, श्री कृष्ण, मेरा संकल्प सफल हो गया, आता माझा संकल्प सफल झालाच समजतो, माझी सिद्धी सुनिश्चित आहे, म्हणजे मी नक्की यशस्वी होणार। कारण ऋषिकेश, तुम्ही माझ्या इच्छेनुसार इथे स्वतः तुम्ही उपस्थित झालेले आहात।
वैशंपायन म्हणाले, जन्मेजय, भगवान श्री कृष्ण से आज्ञा लेकर भाइयों सहित पांडुनंदन युधिष्ठिर ने राजसूय यज्ञ करने के लिए साधन जुटाना आरंभ किया। उस समय शत्रुओं का संहार करने वाले पांडुकुमार योद्धाओं में श्रेष्ठ सहदेव तथा संपूर्ण मंत्रियों को आज्ञा दी। सर्वांना सांगितलं, मंत्रींना आणि पांडवांना, सहदेवला सांगितलं काय, युधिष्ठिरांनी, इस यज्ञ के लिए ब्राह्मणों के बताए अनुसार यज्ञ के अंगभूत समान आवश्यक उपकरण, सब प्रकार की मांगलिक वस्तुएं और धम्म जी की बताई हुई यज्ञोपवीत सामग्री, इन सभी वस्तुओं को क्रमशः जैसे मिले वैसे शीघ्र ही अपने सेवक जाकर ले आवे। म्हणजे अमुक 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 सामान जे काय सगळं सांगितलेलं आहे यज्ञासाठी सर्व तयार करा, असं ते सांगू लागले। आणि त्यावेळेला सहदेव काय म्हणाला, हे सगळं आधीच मी तयार करून ठेवलेलं आहे, यह सब व्यवस्था हो चुकी है। मग ते म्हणाले, युधिष्ठिर म्हणाले, गुरुश्रेष्ठ, जिनको खाने की प्राय सभी इच्छा करते हैं वे रस और गंध से युक्त भांति भांति के मिष्टान्न आदि तयार कराए जाए, जो ब्राह्मणों को उनकी इच्छा के अनुसार प्रीति प्रदान करने वाले हो। तेव्हा ही सगळी सम्राट युधिष्ठिर सांगायचे आणि त्यावेळेला सहदेव काय म्हणायचा, ही सगळी व्यवस्था आम्ही करून ठेवलेली आहे। म्हणजे किती बघा तो अलर्ट असायचा, ते काय सांगणार ते त्याला आधीच माहित असायचं आणि ते कार्य तो आधीच करून ठेवायचा। त्यानंतर कृष्णद्वैपायन वेदव्यास मुनी तिथे आले, खूप ऋत्विजांना म्हणजे खूप ब्राह्मणांना घेऊन त्या ठिकाणी आले। आणि जे ब्राह्मण आले होते त्यांचा अभ्यास एवढा होता की ते साक्षात मूर्तिमान वेदच आहेत असं माना। वो स्वयं सत्यवती नंदन व्यास ने उस यज्ञ में ब्रह्मा का काम संभाला। धनंजय गोत्रीय ब्राह्मणों में श्रेष्ठ सुसामा सामगान करने वाले हुए और ब्रह्मनिष्ठ याज्ञवल्क्य उस यज्ञ के श्रेष्ठतम अर्ध्वयु थे। वसुपुत्र पैल धौम्य मुनि के साथ होता बने थे। भरत श्रेष्ठ, इन पुत्र और शिष्य वर्गों के लोग तो सबके सब वेद वेदांग में पारंगत थे। होत्रग सप्त होता हुए उन सब ने पुण्यावाहन कराकर उस विधि का हवन उहन अर्थात राजसूयेन यक्षे स्वराज्यम वापनवानी, म्हणजे मी स्वराज्य प्राप्त करीन अशा उद्देशाने राजसूय यज्ञ करीन, मी स्वराज्य प्राप्त करण्यासाठी राजसूय यज्ञ करीन इत्यादी रूपाने संकल्प केला आणि शास्त्रोक्त विधीने त्या महान यज्ञस्थानाचे पूजन केले। आणि राजाच्या आज्ञेमुळे ते शिल्पींनी काय केली होती, वेगवेगळी देवमंदिरांप्रमाणे सर्वांसाठी भवने बनवली होती। अशा प्रकारे ही सुरुवात केली झाली। त्या भवनांमध्ये आता त्यांना राहण्याची सोय केली गेली। आणि सहदेवला सांगितलं, तू सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या राज्यांमध्ये जा आणि त्या सर्वांना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि माननीय शूद्रांना निमंत्रित कर। इथे बघा काय आलंय, आमंत्रय ध्वम राष्ट्रेषु ब्राह्मणान भूमिपानथ विशेषच मान्यान शूद्रांश्च सर्वानान येतेतीच। मान्यान शूद्रांश म्हणजे शूद्रांसाठी माननीय शब्द प्रयोग केलेला आहे, म्हणजे तेवढा किती मान दिला जायचा तो बघा त्यांना। भरपूर असे तुम्हाला महाभारतामध्ये श्लोक मिळतील की आता जसं म्हणजे मत मिळवण्याच्या उद्देशाने हिंदू धर्मामध्ये शूद्रांचा अपमान केला जातो, त्यांच्यावरती अन्याय केला जातो, अशा खोट्या खोट्या बातम्यांचा प्रचार करतात। तर हे जे जुने ग्रंथ आहेत त्यावरून आपल्याला समजतं की शूद्रांशी भेदभाव केला जात नाही आर्य सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये। तर त्यांना उलट जास्त मान दिला जातो। तुम्ही काही मंदिरांमध्ये सुद्धा बघितलं असाल, जोपर्यंत शूद्र महार जातीचे लोक येऊन ढोल वगैरे वाजत नाही तोपर्यंत पालखी काढली जात नाही। पालखीच्या सगळ्यात पुढे कोण असतात, ते असतात। प्रत्येकाला काही ना काही मान दिलेला आहे। हे साले राजकारणी असतात, ते काही ना काही निमित्ताने मतदान मिळवण्यासाठी लोकांमध्ये फूट पाडतात। असो त्यांच्या कर्माचे ते असे कोण कोण होते, ते कोणते असू देत, ते तडपडून मेलेले आहेत, ज्यांनी आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माला ज्यांनी दोष दिला आणि स्वार्थासाठी लोकांमध्ये भांडणं लावून दिली होती जातीपातीवरून। असे कोणीही बघा तुम्ही, त्यांना सहज मृत्यू आलेला नाही, खूप तडपडून मेले। असो ती त्यांची कर्माची फळे आहेत। तर हा श्लोक काय सिद्ध करतो, त्या काळात शूद्रांना सुद्धा मान दिला जायचा। वैशंपायन सांगतात की राजन, तदनंतर पांडुपुत्र राजा युधिष्ठिर के आदेश से सहदेव आज्ञा पाकर सब शीघ्रगामी, म्हणजे त्यांनी सगळ्या दूतांना पाठवले की चला सगळ्या राजांना आता निमंत्रण करून आणा, आता आपल्याकडे राजसूय यज्ञ केलं जाणार आहे। कोणालाच तुम्ही
विसरू नका. आणि वेगळं योग्य वेळ साधून योग्य मुहूर्तावरती ब्राह्मणांनी कुंतीपुत्र युधिष्ठिरला राजसूय यज्ञाची दीक्षा दिली. आणि धर्मराज युधिष्ठिर यज्ञ मंडपात प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्याबरोबर हजारो ब्राह्मण त्या यज्ञ मंडपात आले होते. अनेक मंत्री होते, त्यांचे भाऊ होते, सुहृदय होते, नातेवाईक होते, सगळे वेगवेगळ्या देशातून आलेले ब्राह्मण होते. ते संपूर्ण विद्यांमध्ये निष्ठात होते, वेदांगामध्ये पारंगत विद्वान होते. आणि त्या सर्व ब्राह्मणांना राहण्यासाठी वेगवेगळी घरं बनवली होती, अन्न वस्त्रांनी जी परिपूर्ण होती, आणि सगळ्या ऋतूंमध्ये सुखपूर्वक राहण्याची सुविधा होती. म्हणजे जर उन्हाळा असेल तर आतमध्ये त्या घरांमध्ये राहिल्यानंतर थंडगार वाटणार, जर थंडी असेल तर आतमध्ये त्या घरामध्ये राहिल्यानंतर ऊब येणार. अशा प्रकारची होती ती घरं. प्रत्येक ऋतूमध्ये सुखपूर्वक राहू शकतो अशा प्रकारची व्यवस्था होती. आणि त्या घरांमध्ये काय आणि त्या सर्वांसाठी नाना प्रकारची कथा आणि नर्तक, त्याप्रमाणे नाटक अशा प्रकारचे खेळ सुद्धा असायचे. नाटक सुद्धा दाखवलं जायचं, नाचण्याचे सुद्धा प्रोग्राम असायचे, कथांचे सुद्धा प्रोग्राम असायचे. वहाँ भोजन करते और बोलते हुए आनंद मग्न महात्मा ब्राह्मणों का निरंतर महान कोलाहल सुनाई दिया जाता था. तिथे जेवण करणारे, त्याचप्रमाणे बोलणारे, आनंदाने बोलणारे सगळ्या ब्राह्मणांचा निरंतर महान त्यांचा सगळा गोंगाट ऐकायला येत असायचा. इतके सगळे जण तिथे आले होते. इनको दीजिए, इन्हें परोसिए, भोजन कीजिए, इस प्रकार के शब्द वहा प्रतिदिन कानों में पडते थे. म्हणजे रोज त्यांना याला वाडा, जेव्हा तुम्ही आरामात जेव्हा अजून मागून घ्या, अशा प्रकारचे शब्द रोज कानावरती पडायचे. भारत धर्मराज युधिष्ठिरने 1 लाख गोवे, उतनी ही शय्याए, 1 लाख सुवर्ण मुद्रा आहे, अशी भरपूर भेटी त्यांना ब्राह्मणांना दिल्या. इस प्रकार स्वर्ग में इंद्र की भांति भूमंडल के अद्वितीय वीर महात्मा पांडुनंदन युधिष्ठिर का वह यज्ञ प्रारंभ हुआ. अशा प्रकारे ते यज्ञ सुरू झालं. तदनंतर पुरुषोत्तम राजा युधिष्ठिर ने भीष्म, द्रोणाचार्य, विदुर, कृपाचार्य तथा दुर्योधन आदि सब भाइयों एवं अपने में अनुराग रखने वाले अन्य जो लोग वहां रहते थे उन सबको बुलाने के लिए पांडुपुत्र नकुल को हस्तिनापुर भेजा. मग आता भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, धृतराष्ट्र, विदुर, दुर्योधन आदि सगळ्यांना आता बोलवण्यासाठी नकुलला पाठवलं. जा हस्तिनापुरात त्यांना घेऊन ये. आणि त्यामध्ये सर्व भरपूर राजांचं तिथे आगमन झालं आणि सर्व राजा तिथे जमले, भेट घेऊन जमले, वेगवेगळ्या प्रकारची भेट घेऊन जमले. कोण कोण होते तर प्रमुख राजांची नावं आलेली आहेत. प्रमुख क्षत्रियांची: धृतराष्ट्र, भीष्म, विदुर, महाबुद्धिमान विदुर, दुर्योधन आदी सब भाई, गांधारराज सुबल म्हणजे कोण? शकुनीचे वडील, म्हणजे गांधारीचे वडील. महाबली शकुनी, अचल वृषक, रथियों में श्रेष्ठ कर्ण, बलवान राजा शल्य, महाबली बाल्लिक, सोमदत्त, कुरुनंदन भूरिश्रवा, शल, अश्वत्थामा, कृपाचार्य, द्रोणाचार्य, सिंधुराज, जयद्रथ, पुत्रों सहित द्रुपद, राजा शाल्व, प्रागज्योतिषपूर के नरेश, महारथी भगदत्त. हा भगदत्त म्हणजे कोण? ज्याच्याशी अर्जुनने युद्ध केलं होतं आणि तो अर्जुन वरती संतुष्ट झाला होता, जो इंद्राचा मित्र होता तो. जिनके 7 समुद्र के टापुओं में रहने वाले सब जातियों के मेलेच्छ भी थे. पर्वतीय नृपतिगण, राजा बृहद्बल, पौंड्रक वासुदेव, जो स्वतःला विष्णू समजायचा तो सुद्धा आला होता. बंगदेश के राजा, कलिंग नरेश, आकर्ष, कुंतल, मालव, आंध्र प्रदेशातले राजा, द्रविड और सिंहल देश के नरेशगण. सिंहल देश म्हणजे काय? श्रीलंका, म्हणजे विभीषण आला होता. काश्मीर नरेश, महातेजस्वी कुंती भोज, राजा गौरवाहन, बाल्लिक, दूसरे शूर नृपतिगण, अपने दोनों पुत्रों के साथ विराट, महाबली माबेल्य तथा नाना जनपदों के शासक राजा एवं राजकुमार उस यज्ञ में पधारे थे. आणि शिशुपाल सुद्धा आपल्या पुत्रांना घेऊन त्या ठिकाणी आला होता. त्याचबरोबर बलराम, अनिरुद्ध म्हणजे कृष्णाचा मुलगा कोण? प्रद्युम्न. कृष्ण आणि रुक्मिणीचा मुलगा प्रद्युम्न आणि प्रद्युम्नचा मुलगा अनिरुद्ध. इसके सिवा बलराम, अनिरुद्ध, कंक, सारण, गद, प्रद्युम्न, साम, पराक्रमी चारुदेशन, उल्मुख, निषट, वीर, अंगावह तथा अन्य सभी, अशा प्रकारचे अन्य सगळे वृष्णीवंशी महारथी त्या यज्ञासाठी तिथे आले होते. त्याचप्रमाणे मध्यदेशीय
मध्य देशातले म्हणजे मध्य प्रदेश आहे आताचं राज्य, तिथले सुद्धा बरेचसे राजा त्या यज्ञामध्ये समाविष्ट झाले होते. मग धर्मराजाच्या आज्ञेनुसार प्रबंधकाने त्या सर्वांना राहण्यासाठी उत्तम उत्तम भवने दिली. भोजन सामग्रीचे सगळे भोजन सामग्रीने युक्त होते, अधिक भोजन सामग्रीने युक्त होते. त्यांच्या घराच्या आतमध्ये काय होते, स्नान करण्यासाठी बावडी होती प्रत्येकासाठी, वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष होते. बावडी म्हणजे विहीर, वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष होती. धर्मपुत्र युधिष्ठिर उन सभी महात्मा नरेशों का स्वागत सत्कार करते थे. उनसे सम्मानित हो उन्हीं के बताए हुए विभिन्न भवनों में जाकर राजा लोग ठहरते थे। वे सभी भवन कैलाश शिखर के समान ऊंचे और भव्य थे। नाना प्रकार के द्रव्यों से विभूषित एवं मनोहर थे। वे भव्य भवन सब ओर से सुंदर, सफेद और ऊंचे परकोटे द्वारा घिरे हुए थे। उनमें सोने की झालरें लगी थी। उनके आंगन के फर्श में मणि एवं रत्न जुड़े थे। उनमें सुखपूर्वक ऊपर चढ़ने के लिए सीढ़ियां बनी हुई थी। उन महलों के भीतर बहुमूल्य एवं बड़े बड़े आसन तथा अन्य आवश्यक सामान थे। उन घरों को मालाओं से सजाया गया था। उनमें उत्तम अगुरु की सुगंध व्याप्त हो रही थी। अगुरु म्हणजे आपण अगरबत्ती म्हणतो तशी, म्हणजे इतकी त्यांची सोय करून ठेवली होती. आज आपण गेस्ट हाऊस म्हणतो ते सुद्धा त्याच्यासाठी कमी पडेल. 5 स्टारचं गेस्ट हाऊस, हॉटेल सुद्धा त्याच्यासाठी कमी पडेल, एवढी सगळी सोय करून ठेवली होती. ही जेवढी सोय सांगितलेली आहे तेवढी आता कुठेच असू शकत नाही. कारण किती सोन्याने काय काय बनलं होतं. सोने की झालरें लगी थी अंगण के फर्श में एवं रत्न जड़ी हुए थे. अरे जमने अंगणातली जी फरशी आहे त्याच्यात सुद्धा रत्ने होती. म्हणजे बघा, वे सभी अतिथी भवन म्हणजे काय, अतिथी म्हणजे गेस्ट, भवन म्हणजे हाऊस, गेस्ट हाऊस. वे सभी अतिथि भवन हंस और चंद्रमा के समान सफेद थे। एक योजन दूर से ही वे अच्छी तरह से दिखाई देते थे। उनके स्थान की संकीर्णता या तंगी नहीं थी। उनके स्थान की संकीर्णता या तंगी नहीं थी। सबके दरवाजे बराबर थे, म्हणजे सगळे एकाच आकाराचे होते. दरवाजे आणि एकाच आकाराचे होते सर्व भवनांचे. वे सभी गृह विभिन्न गुणों से युक्त थे। उनकी दीवारें अनेक प्रकार के धातुओं से चित्रित थी. अनेक प्रकारच्या धातूंनी त्यांच्या भिंतींवरती वेगवेगळी नक्षीकाम केलं होतं. हिमालयाच्या शिखरांसमान ते सुशोभित होत होते. वहां विश्राम करने के अनंतर वे भूमिपाल बहुत दक्षिणा देने वाले एवं बहुतेरे सदस्यों से घिरे हुए धर्मराज युधिष्ठिर से मिले। जन्मेजय, उस समय राजाओं, ब्राह्मणों तथा महर्षियों से भरा हुआ वह यज्ञ मंडप देवताओं से भूरे भूरे स्वर्गलोक के समान शोभा पा रहा था. इतकं. आणि आता राजसूय यज्ञाचं वर्णन आलेलं आहे. कशा प्रकारे ते होतं, एखादा राजा संपूर्ण पृथ्वीचा सम्राट बनतो, ते यज्ञ कशा प्रकारे होतं ते दिलेले आहे. जन्मेजय, पितामह भीष्म तथा गुरु द्रोणाचार्य आदि की अगवानों करके युधिष्ठिर ने उनके चरणों में प्रणाम किया और भीष्म, द्रोण, कृप, अश्वत्थामा, कृप म्हणजे कृपाचार्य, अश्वत्थामा, दुर्योधन और विभिंशति से कहा, इस यज्ञ में आप लोग सब प्रकार से मुझ पर अनुग्रह कीजिए. प्रत्येकाने मला काही ना काही मदत करा. युधिष्ठिरने सांगितलं. कोणी कोणी काय काम करायचं ते सगळं सांगितलेलं आहे. कोणाकोणाला कोणतं काम वाटून दिले ते. या मेरा यो जो महान धन है उसे आप लोग मेरी प्रार्थना मानकर इच्छानुसार सत्कर्म में लगाइए. माझे काय आता हे धन आहे, तुम्ही काय करा, यांना सत्कर्मामध्ये लावा. आता सर्वांना वेगवेगळे अधिकार दिले. भक्ष्य, भोज्य आदी सामग्री यांची देखरेख, त्याचप्रमाणे वाढण्याची व्यवस्था, जेवण वगैरे वाढण्याची व्यवस्था, तो अधिकार दुःशासनला दिला. ब्राह्मणांच्या स्वागत सत्काराचा भार अश्वत्थामाला दिला, कारण तो अश्वत्थामा ब्राह्मण आहे, तो त्यांचा व्यवस्थित जाणू शकतो. त्यानंतर राजाओं की सेवा और सत्कार के लिए धर्मराज ने संजय को नियुक्त किया. कुठलं काम झालेलं आहे आणि कुठलं काम अजून झालेलं नाही यावरती देखरेख ठेवायला भीष्म आणि द्रोणाचार्यांना विनंती केली. त्यानंतर जी रत्ने आहेत ती पारखणे, त्यांची पारख करणे. रत्ने आहेत ती नीट बघणे, खरी आहेत की खोटी आहेत, ती उत्तम प्रकारची कुठली, आणि ती दक्षिणा देणे, त्या रत्नांची दक्षिणा देणे, या कार्यामध्ये त्यांनी कृपाचार्याची नियुक्ती केली. अशा प्रकारे दुसरे जे श्रेष्ठ पुरुष यथायोग्य भिन्न अशा इतर ज्या पुरुषांना यथायोग्य वेगवेगळ्या कार्यांमध्ये त्यांनी लावलं. नकुलाने सन्मानपूर्वक त्या ठिकाणी बोलवलेले बाल्लिक, धृतराष्ट्र, सोमदत्त, जयद्रथ त्या ठिकाणी आले. घर के मालिक की तरह सुखपूर्वक रहने और इच्छानुसार विचारने लगे. म्हणजे जसा घराचा मालक असतो त्या पद्धतीने तिथे ते सुखपूर्वक राहू लागले आणि इच्छेनुसार फिरू लागले. जे विदुर आहेत
धर्मांचे ज्ञाता, संपूर्ण धर्मों के ज्ञाता विदुर जी धन को व्यय करने के कार्य में नियुक्त किए गए. त्यांची नियुक्ती कशासाठी केली? खर्च करण्यासाठी धन. आणि राजा दुर्योधन त्याला कर देने वाले राजाओं से सब प्रकार की भेट स्वीकार करणे और व्यवस्थापूर्वक रखने का काम संभाल रहे थे. दुर्योधनाला कोणतं काम दिलं? की ज्यांनी कोणी कर दिला होता ते म्हणजे मित्र राजा होते, त्यांच्याकडून भेट स्वीकार करणे आणि व्यवस्थापूर्वक सगळं काही व्यवस्थित ठेवणे, हे काम दुर्योधनाला दिलं होतं. आता भगवान श्रीकृष्ण हे कोणते काम करत होते त्या यज्ञामध्ये? तर भगवान श्रीकृष्ण जेवढे कोण ब्राह्मण येत होते त्यांचे पाय धुण्यामध्ये लागले होते. भगवान श्रीकृष्ण ब्राह्मणांचे, विद्वानांचे पाय धुत होते, ज्यामुळे उत्तम फळाची प्राप्ती होते. ते काम ते करत होते. म्हणजे जे विद्वान असतात, साधू संत असतात, त्यांचे पाय धुण्याचे काम कोण साक्षात करत होते? साक्षात परमात्मा भगवान कृष्ण करत होते. म्हणजे नम्र भाव कसा असावा ते भगवंताकडून शिकावं. राम अवतारात, कृष्ण अवतारात नम्रता किती असावी, कशा प्रकारची असावी, ते त्यांनी शिकवण दिलेली आहे आपल्या आचरणातून. धर्मराज युधिष्ठिर और उनकी सभा को देखकर इच्छा से आए हुए राजाओं में कोई भी ऐसा नहीं था जो 1000 स्वर्ण मुद्राओं से कम भेट लाया हो. म्हणजे त्या सभेत जे काही राजा आले होते त्यांमध्ये एकही कोण असा राजा न होता ज्यांनी 1000 पेक्षा कमी सुवर्ण मुद्रा भेट केली असेल. मग त्यांनी भरपूर भेट केली होती. त्यामुळे युधिष्ठिरचं धन होते ते आणखी वृद्धिंगत होऊ लागलं, वाढू लागलं. आणि प्रत्येकामध्ये कॉम्पिटिशन लागू लागली. मी देतो की तू जास्त देतो ते. आणि प्रत्येकामध्ये कॉम्पिटिशन लागू लागली की मी देतो त्या धनानेच या राजा सम्राट युधिष्ठिरचं हे यज्ञ पूर्ण व्हायला पाहिजे. राजन, जिनके शिखर यज्ञ देने के लिए आए हुए देवताओं के विमानों का स्पर्श कर रहे थे, जो जलाशय से परिपूर्ण और सेनाओं से घिरे हुए थे, उन सुंदर भवनों, इंद्रादि लोकपालों, विमानों और ब्राह्मणों के निवास स्थानों पर तथा परम समृद्धि से संपन्न रत्नों से परिपूर्ण चित्र एवं विमान के तुल्य बने हुए दिव्य गृहन से समागत राजाओं तथा असीम श्री समृद्धियों से महात्मा कुंतीनंदन युधिष्ठिर की वह सभा बडी शोभा पा रही थी. इतकं सगळं घडत आहे ते बघून कसं शोभा येत होती त्या सभेला. मग त्यांनी 6 प्रकारच्या अग्नींची स्थापना करून पर्याप्त दक्षिणा देऊन त्या यज्ञाद्वारे भगवानाचं यजन केलं. 6 प्रकारची काय अग्नी म्हणजे काय? आरंभणीय, क्षत्र, धृती, व्युष्टी, द्विरात्र और दशपेय, ही 6 प्रकारची अग्नी आहे. जर तुम्ही गुगल वरती सर्च केलं तर तुम्हाला त्याचे डिटेल्स सुद्धा मिळतील. राजा ने उस यज्ञ में आए हुए सब लोगों को उनकी सभी कामनाएं पूर्ण करके संतुष्ट किया. वो यज्ञ समारोह अन्न से भरा पूरा था. उसमें खाने पीने की सब सामग्रियां पर्याप्त मात्रा में सदा प्रस्तुत रहती थी. म्हणजे काय बाबा, भूक भीक लागली तर जाऊन खायचं. वह सब खा पी कर तृप्त हुए लोगों से ही पूर्ण था. वहां कोई भूखा नहीं था. उस उत्सव समारोह में सब और रत्नों का ही उपहार दिया जाता था. सगळीकडे जी काय भेट दिली जात होती रत्ने मोठमोठी महागडी रत्नेच दान म्हणून, भेट म्हणून दिली जात होती. मंत्र शिक्षा में निपुण महर्षियों द्वारा विस्तार पूर्वक किए जाने वाले उस यज्ञ में मंत्रपाठ एवं स्तुती, ज्याला इडा म्हणतात, घृत होम म्हणजे ज्याच्यात तूप टाकलं जातं तो होम, आणि तीळ आदि शाकल्य पदार्थों से आहुतियों से देवता लोग तृप्त हो गए. त्या यज्ञामध्ये काय आलं, देवता सगळे तृप्त झाले. जिस प्रकार देवता तृप्त हुए उसी प्रकार दक्षिणा में अन्न और महान धन पाकर ब्राह्मण भी तृप्त हुए. म्हणजे जसे देवता यज्ञामुळे तृप्त झाले तसेच दक्षिणा अन्न खूप धन मिळाल्यामुळे ब्राह्मण सुद्धा तृप्त झाले. आणि अधिक काय सांगितलं जाईल याबद्दल, यज्ञामध्ये सगळ्या वर्णाचे लोक खूप प्रसन्न होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या सर्वांना भरपूर धन मिळालं, या सर्वांना भरपूर सत्कार झाला, या सर्वांना भरपूर अन्न मिळालं, या सर्वांना भरपूर आनंद मिळाला, त्या सर्वांना भरपूर तृप्ती मिळाली. अशा प्रकारे या राजसूय यज्ञाचं वर्णन आलेलं आहे. मग जे काय हे सगळं काही चालत होते तर त्यावेळेला काही ब्राह्मण होते, ते चर्चा करत होते. काय चर्चा करत होते तर कोण त्यामधले सांगत होते, हे असं नाही रे, हे असं झालं पाहिजे. दुसरा सांगित होता, नाही हे झालंय ते बरोबर आहे, हे असं. तिसरा सांगत होता, नाही हा सांगतोय ते बरोबर आहे, ही विधी अशी नाही तर अशी केली गेली पाहिजे. म्हणजे तुम्ही बघत असाल की कुठे लग्न असेल किंवा मुंज केली जाते किंवा कुठला तरी धार्मिक कार्य असेल तर त्यावेळेला
कोण कोण आपली वेगवेगळी मते व्यक्त करतो. हे बाबा असं नाही, आधी हे केलं पाहिजे, नाही नाही ते तसं नाही, आधी ते केलं पाहिजे. त्या पद्धत त्यात तसंच सेम इथे राजसूय यज्ञाच्या वेळी सुद्धा वादविवाद चालले होते. ज्यावेळी तिथे नारद मुनींचं आगमन झालं त्यावेळी तिथे काही ब्राह्मणांमध्ये काही वादविवाद चाललेले. यह इस प्रकार होना चाहिए, नहीं नहीं ऐसे नहीं होना चाहिए, यह बात ऐसी है, ऐसी ही है, इससे भिन्न नाही आहे, अशा प्रकारचे त्यांच्यामध्ये वादविवाद चालले होते. त्यामध्ये वितंडवादी कोणाला म्हणतात? वितंडवादी म्हणजे त्यांना कितीही समजावं, कितीही पुरावे देऊन समजवून सांगा, ते मानणार नाहीत, आपलं तेच खरं करणार, त्यांना वितंडवादी म्हणतात. तर अशी लोक सुद्धा त्या ठिकाणी आले होती. कुछ विद्वान शास्त्र निश्चित नाना प्रकार के तर्कों और युक्तियों से दुर्बल पक्षों को पुष्ट पक्षों को दुर्बल सिद्ध कर देते थे. काही लोक तर असे विद्वान त्या ठिकाणी ब्राह्मण होते म्हणजे ज्यांना जास्त सपोर्ट मिळतोय त्यांच्या विरोधात बोलायचे आणि त्यांची बाजू खाली करायचे, आणि जे कमजोर बनलेले आहेत ते वादविवादामध्ये त्यांना पुष्ट बनवायचे, दष्टपुष्ट बनवायचे, म्हणजे त्यांना अजून त्यांची बाजू स्ट्रॉंग करायचे. तर काही मेधावी पंडित असे होते, ते दुसऱ्याचा नेहमी दोषच बघायचे, म्हणजे दुसऱ्याचं काय चुकतोय तेच बघण्यामध्ये ते राहायचे. अन्य लोगों के कहे हुए अनुमान साधित विषय को उसी तरह बीच से ही लोग लेते थे जैसे बाज मांस के लथड़े को आकाश में ही एक दूसरे से छीन लेते हैं. उन्हीं में कुछ लोग धर्म और अर्थ के निर्णय में अत्यंत निपुण थे. तर काही ब्राह्मण होते ते खूप प्रामाणिक होते, धर्म आणि अर्थ यांच्या निर्णयामध्ये अत्यंत निपुण होते. कोई महान व्रत का पालन करने वाले थे. इस प्रकार संपूर्ण भाष्य के विद्वानों में श्रेष्ठ वे महात्मा अच्छी कथाएं और शिक्षाप्रद बातें कहकर स्वयं भी सुखी होते थे और दूसरों की भी प्रसन्न करते थे. मग जे विद्वान होते ते काय करत होते? चांगली चांगली कथा सांगून ज्यामधून आपल्याला काहीतरी शिक्षा मिळेल. शिक्षा मिळेल म्हणजे काय? शिक्षा हा हिंदी शब्द झाला, त्याचा अर्थ काय होतं? शिक्षण होतं. जर मराठीमध्ये शिक्षा बघितलं तर शिक्षा म्हणजे काय? शासन, पनिशमेंट. तरी इथे काय आहे? ज्यामधून आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल अशा सगळ्या कथा सांगायच्या, आणि तो आपला जो काही विषय आहे तो पटवून सांगायचे. त्यामुळे स्वतः सुद्धा संतुष्ट राहायचे, प्रसन्न राहायचे, आणि दुसऱ्यांना सुद्धा संतुष्ट करायचे, प्रसन्न करायचे. जैसे नक्षत्रमालाओं द्वारा मंडित विशाल आकाश मंडल की शोभा होती है, उसी प्रकार वेदज्ञ देवर्षियों, महर्षियों, ब्रह्मर्षियों और महर्षियों से वह वेदी सुशोभित हो रही थी. राजन युधिष्ठिर की यज्ञशाला के भीतर उस अंतर्वेदी के आसपास उस समय न तो कोई शूद्र था और न व्रतहीन द्विज है. राजन युधिष्ठिर की यज्ञशाला के भीतर उस अंतर्वेदी के आसपास उस समय न तो कोई शूद्र था और न व्रतहीन द्विज. तिथे व्रत न केलेला म्हणजे जे कोणी शूद्रांमध्ये सुद्धा जे कोण व्रत करणारे आहेत, पुण्यात्मा आहेत, त्या ठिकाणी होते. ज्यांनी व्रत केलेलं नाही आहे, व्रतहीन आहेत, असं कोणीच त्या ठिकाणी नव्हता. परम बुद्धिमान राजलक्ष्मी संपन्न धर्मराज युधिष्ठिर के उस धन वैभव और यज्ञ विधि को देखकर देवर्षि नारद को बड़ी प्रसन्नता हुई. आणि ते तिथे जमलेल्या सगळ्या राजांना बघून नारद मुनींना ती आठवण झाली, जेव्हा भारपीडित पृथ्वी सहित संपूर्ण ब्रह्मादी देवता भगवान विष्णूकडे गेले होते आणि सांगत होते की पृथ्वीवरती असुरांनी मानवी कुळात जन्म घेतला आणि सगळीकडे हाहाकार माजवला आहे, तुम्ही अवतार घ्या, अशी विनवणी करत होते. तेव्हा भगवान विष्णूंनी त्या सर्वांना सांगितलं होतं की मी वसुदेव देवकीच्या पोटी मी जन्म घेईन. मग ते सर्व नारदांना आठवलं. आणि त्यांना हे समजलं की भगवान कृष्ण आता हे पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी आलेले आहेत. आणि त्यावेळी भीष्मांनी सम्राट युधिष्ठिरला सांगितलं की इथे जमलेल्या सर्व राजांचा यथायोग्य सत्कार कर. आचार्य, ऋत्विज, संबंधी म्हणजे कोण? पाहुणे, स्नातक, प्रिय मित्र आणि राजा या 6 जणांना अर्घ्य देऊन त्यांची पूजा केली पाहिजे. हे सगळे पूजा करण्यायोग्य आहेत असं सांगितलं गेलेलं आहे. जर ते 1 वर्षानंतर आपल्याकडे परत आले तर त्यांचं अर्घ्य निवेदन करून त्यांची पूजा केली पाहिजे, म्हणजे त्यांचा खूप स्वागत सत्कार केला पाहिजे. 1 वर्षानंतर, 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर आले तर, असं शास्त्रज्ञ पुरुषांचे कथन आहे. शास्त्रज्ञ म्हणजे शास्त्र जाणणारे. ये सभी नरेश हमारे या सुदीर्घ काल के पश्चात पधारे. हे सगळे जे राजा आलेले आहेत ते खूप दीर्घ काळानंतर आपल्याकडे आलेले आहेत. त्यामुळे या सर्वांचं थाटामाटात स्वागत कर, सर्वांची पूजा कर. त्यामुळे
यामध्ये जे कोण श्रेष्ठ आहेत, जास्त शक्तिशाली आहेत, त्यांना आधी मान दे, त्यांना आधी अर्घ्य समर्पित कर, असं भीष्मांनी सांगितलं. आणि मग युधिष्ठिराने विचारलं की हे सर्व जे काही जमलेले आहेत त्यांच्यामध्ये मी सुरुवात कोणापासून करू? सगळ्यात पहिले अर्घ्याचा मान कोणाला सगळ्यात पहिला मान कोणाला देऊ? तेव्हा शांतनु नंदन भीष्माने आपल्या बुद्धीने निश्चय केला आणि ते पितामह भीष्म म्हणाले की भगवान श्रीकृष्णालाच भूमंडळात सगळ्यात अधिक पूजनीय मानले गेले पाहिजे. म्हणजे भीष्मांनी काय केलं? भगवान श्रीकृष्णाला मानले गेले पाहिजे हे चुकून म्हटलं. इथे काय लिहिलंय की भगवान कृष्णालाच त्यांनी संपूर्ण भूमंडळात सगळ्यात अधिक पूजनीय मानले. कोणी? भीष्मांनी. भीष्म म्हणाले कुंतीनंदन युधिष्ठिर, ये भगवान श्री कृष्ण इन सब राजाओं के बीच में अपने तेज, बल और पराक्रम में उसी प्रकार दीप्यमान हो रहे हैं जैसे ग्रह नक्षत्रों में भुवन भास्कर भगवान सूर्य अंधकार पूर्ण स्थान जैसे सूर्य का उदय होने पर ज्योति से जगमग उठता है और वायुहीन स्थान जैसे वायु के संचार से सजीव हो जाता है, उसी प्रकार भगवान श्री कृष्ण के द्वारा हमारी यह सभा आह्लादित और प्रकाशित हो रही है, अतः यही अग्र पूजा के योग्य है। भीष्म जी की आज्ञा मिलने पर प्रतापी सहदेव ने वृष्णिकुल भूषण भगवान श्री कृष्ण को विधि पूर्वक उत्तम अर्घ्य निवेदन किया। श्री कृष्ण के शास्त्रीय विधि के अनुसार यह अर्घ्य स्वीकार किया। वासुदेव नंदन भगवान श्री हरि की वह पूजा राजा शिशुपाल नहीं सह सका। महाबली चेदिराज भरी सभा में भीष्म और धर्मराज युधिष्ठिर को उलाहना देकर भगवान वासुदेव पर आक्षेप करने लगा। मग भगवान कृष्णाला त्यांनी सहदेवने तिथे काय घेतलं? भीष्मांच्या सांगण्यानुसार त्या सिंहासनावरती बसवलं आणि भगवान श्रीकृष्णाचा अभिषेक केला. त्याला पहिलं अर्घ्य देण्यासाठी तो तयार झाले पांडव. आणि हे बघून चेदिराज शिशुपाल होता, त्याला राग आला. चेदिराज शिशुपाल म्हणजे कोण? जो पूर्वजन्मामध्ये रावण होता, त्याच्या सुद्धा पूर्वजन्मामध्ये हिरण्यकशिपू होता. तो आता शिशुपाल क्रोधित झाला आणि तो भगवान कृष्णावरती आक्षेप करू लागला. शिशुपाल काय म्हणाला? कौरव्य, अरे आता इथे एवढे राजे आलेले आहेत, त्यांना तू अग्रपूजेचा अधिकारी संबोधत नाहीस. आणि हे पांडवांच्या ह्या आचाराच्या विपरीत आहे. हे पांडवांसाठी हे बरोबर नाही. हे पांडुकुमारांनो, तुम्ही स्वार्थामुळे कृष्णाचे पूजन करत आहात. अजून तुम्ही लहान बालक आहात, तुम्हाला काही धर्माबद्दल काही माहिती नाहीये, कारण धर्माचं स्वरूप अत्यंत सूक्ष्म असतं. हे गंगानंदन भीष्म आहेत, हे खूप म्हातारे झालेले आहेत. आता यांची स्मरणशक्ती काही नीट चालत नाही. त्याच्यामुळे त्यांची जी विचार करण्याची क्षमता, समजण्याची क्षमता ही कमी झालेली आहे. ते म्हणूनच त्यांनी या कृष्णाच्या पूजेची संमती दिलेली आहे. भीष्म, तुझ्यासारखा धर्मात्मा पुरुष सुद्धा कोणाला तरी चांगलं वाटलं पाहिजे, कृष्णाला चांगलं वाटलं पाहिजे किंवा कृष्णासारखे कोणाला तरी चांगलं वाटलं पाहिजे, म्हणून अशा प्रकारचा बर्ताव करतो. अशा तुझ्यासारखे माणसं आहेत ते चांगल्या माणसांच्या समाजामध्ये अधिक अपमानाचे पात्र बनतात, असं शिशुपाल म्हणू लागले. आणि सर्वजण जाणतात की यदुवंशी कृष्ण हा राजा नाही आहे, तर तो कोण आहे? नंद बाबा आणि यशोदेचा पुत्र, म्हणजेच कोण? वैश्य वर्णाचा आहे, शेतकरी, गोपालन करणारा आहे, आणि तो क्षत्रिय नाही आहे. तरी तुम्ही त्याचा आधी सत्कार कसा काय केला? मग अशा जो स्वतः राजा नाही आहे त्याचा सगळ्या राजांच्या समोर सत्कार करणे हा सर्व जमलेल्या इथल्या राजांचा अपमान आहे. आणि जर तू कृष्णाला मोठा समजतोस तर हा वसुदेव हयात आहे आणि तो त्यांच्यापेक्षा हा मोठा पूजेचा पात्र कसा काय बनू शकतो? आणि जर तू असा मानतोस की वासुदेव कृष्ण तुमच्या सर्वांचं प्रिय, तुमच्या सगळ्यांचं हित बघणारा आहे, तुमच्या सगळ्यांचं चांगलं व्हायला पाहिजे अशी इच्छा करणारा आहे, म्हणून तुम्ही याची पूजा करता, तर हे सुद्धा ठीक नाही. कारण तुमचं प्रिय बघणारे राजा द्रुपद सुद्धा आहेत, त्यांची पूजा करा. हा माधव पूजा करण्याच्या लायकीचा कसा काय असू शकतो? कुरुनंदन, तुम्ही हे जाणून घ्या की जर तुम्ही कृष्णाला आचार्य मानत असाल तर आचार्यांमध्ये सुद्धा श्रेष्ठ द्रोणाचार्य आहेत, मग त्यांची पूजा करा. या यदुवंशाची पूजा तुम्ही का करतात? अरे कुरुकुलाला अनधित करणाऱ्या युधिष्ठिरा, आणि जर तुम्ही कृष्णाला आपला ऋत्वीच समजता तर ऋत्वींमध्ये श्रेष्ठ कृष्ण द्वैपायन वेदव्यास मुनी आहेत, त्यांची पूजा करा. कृष्णाची अग्रपूजा का करता? अरे राजा शांतनुनंदन भीष्म पुरुष शिरोमणी तथा स्वच्छंद मृत्यू आहेत. भीष्माला बघा काय आहे, मृत्यू येणार नाही,
त्यांच्याकडे असं वरदान आहे शांतनूमुळे मिळालेलं, राजा शांतनूने वडिलांनी दिलेलं, काय तर इच्छा मृत्यूचं वरदान आहे. आता ते असताना तुम्ही कृष्णाची पूजा कशी काय करू शकता? कुरुनंदन युधिष्ठिर संपूर्ण शास्त्रांमध्ये जे निपुण विद्वान वीर अश्वत्थामा आहेत, ते असताना तुम्ही कृष्णाची अग्रपूजा कशी काय करू शकता? पुरुष प्रवर राजाधिराज दुर्योधन आणि भरत वंशाचे आचार्य महात्मा कृपाचार्य असताना तुम्ही कृष्णाची पूजेचं औचित्य कसं काय स्वीकार केलं? किमपुरुषांचे आचार्य द्रुमल यांचे सुद्धा तुम्ही उल्लंघन करून कृष्णाची अग्रपूजा कशाला केली? पांडू समान दुर्धर्ष वीर तथा राजाचे शुभ लक्षणांनी संपन्न जे भीष्मक आहेत म्हणजे रुक्मिणीचे वडील, त्याचप्रमाणे राजा रुक्मी म्हणजे रुक्मिणीचा भाऊ, आणि त्याचप्रमाणे धनुर्धर एकलव्य, त्याचप्रमाणे मद्रराज शल्य म्हणजे नकुल सहदेवचे मामा, हे सगळे असताना तुम्ही या यदुवंशी या कृष्णाची पूजा कोणत्या दृष्टीने केली? भारत म्हणजे भरतवंशी जे परशुरामाचे प्रिय शिष्य बनले होते, तो कर्ण इथे असताना तुम्ही त्या कृष्णाची आराधना कशी काय केली? शिशुपाल सांगतो, हा कृष्ण ऋत्विज सुद्धा नाही आहे, हा आचार्य सुद्धा नाही आहे, हा राजा सुद्धा नाही आहे. त्यामुळे तुम्ही याचं चांगलं करण्यात या कोणत्या उद्देशाने तुम्ही याची पूजा केली? याचं काय चांगलं करण्यासाठी तुम्ही याची पूजा केली आहे? त्यामुळे भरतवंशीयांनो, यादी जर हा कृष्ण मधुसूदन हा कृष्ण तुमचा जर पूजनीय देवता असेल, तर आम्हाला राजांना इथे कशाला बोलवलं? याला जर तुम्ही देव मानता तर आम्हा राजांना इथे कशाला बनवलं? हा तर आमचा अपमान झाला. आता जितके काही सगळे महात्मा, एवढे काही लोक कुंतीनंदन सम्राट युधिष्ठिरला जो काही कर देत होते, तो भय, लोभ किंवा काही विशेष आश्वासन मिळाल्यामुळे नाही. तर आम्ही सर्वांनी काय विचार केला होता की सम्राट बाबा युधिष्ठिर आहेत, ते सम्राट पदासाठी योग्य आहेत आणि ते धर्मपूर्वक वागणारे आहेत, तर त्यांना आपण कर दिलेलं योग्य असं समजून आम्ही सम्राट युधिष्ठिरांना आणि कर दिलं. परंतु हा सम्राट युधिष्ठिर आम्ही काय सांगतो ते ऐकतच नाही. युधिष्ठिर, तू जो काय आता केलेला आहेस आमचा अपमान, याच्यापेक्षा दुसरा मोठा अपमान अजून काय असू शकतो? ज्याचा कधी ज्याच्यावरती काही राजोचित चिन्ह नाही, छत्रछावर नाही, अशा कृष्णाची तुम्ही अर्घ्याद्वारे तुम्ही पूजा केला. धर्मपुत्र युधिष्ठिर अकस्मात धर्मात्मा होण्याचं यश प्राप्त धर्मराज युधिष्ठिरला अकस्मातच धर्मात्मा होण्याचं यश प्राप्त झालेलं आहे. अन्यथा कोण असा धर्मनिष्ठ पुरुष असेल जो हा धर्माने च्युत झालेल्याची पूजा करेल? असं तो कृष्णाला म्हणू लागला. कोण? शिशुपाल. वृष्णिकुल में पैदा हुए इस दुरात्मा ने तो कुछ ही दिन पहले महात्मा जरासंध का अन्यायपूर्वक वध किया था. अरे, वृष्णिकुळात या पैदा झालेल्या या दुरात्मा कृष्णानेच तर काही दिवसापूर्वी महात्मा जरासंधाचा अन्यायपूर्वक वध केला होता. हा महात्मा कोणासाठी? शिशुपालसाठी. आज युधिष्ठिर का धर्मात्मापन दूर निकल गया, क्योंकि उन्होंने कृष्ण को अर्घ्य निवेदन करके अपनी कायरता ही दिखाई है. आज युधिष्ठिराच्या धर्मात्मपणाला काही अर्थ राहिला नाही, कारण याने कृष्णाला अर्घ्य देऊन त्याची अग्रपूजा करून आपली कायरता दाखवलेली आहे. आता शिशुपाल भगवान कृष्णाला बडबडू लागला कृष्णाकडे बघून, अरे माधव, हे कुंतीचे पुत्र आहेत, ते डरपोक आहेत, कायर आहेत, तपस्वी आहेत, यांना तू ठीक जाणत नाहीस. यांनी मूर्खपणाने तुझी पूजा केली, त्यामुळे तू गर्वाने फुगू नकोस. तू काय पूजेचा अधिकारी आहेस का? तू कोणत्या पूजेचा अधिकारी आहेस? हे जनार्दन, या कायरांद्वारा उपस्थित केलेलं हे अग्रपूजाचं योग्य तू नाही आहेस. तरी पण तू ही पूजेचा का स्वीकार केला? ज्याप्रमाणे कुत्रा कुठेतरी पडलेलं जे हविष्य आहे, अन्न आहे किंवा जे तूप आहे, ते गपचूप जाऊन चाटतो आणि त्याला तो धन्य मानतो, त्या पद्धतीने तू ही अयोग्य पूजा स्वीकार केलेली आहेस आणि तुला मोठा मान होत आहे. हे कृष्ण, तुझ्या या अग्रपूजेमुळे आमच्या राजाधिराजांचा काही अपमान होत नाही, परंतु हे कुरुवंशी पांडव आहेत, यांनी अर्घ्य तुला दिलं म्हणजे हे तुलाच ठगत आहेत. ज्याप्रमाणे जो नपुंसक आहे त्याचा नपुंसकाबरोबर
विवाह करणे आणि आंधळ्याला रूप दाखवणे हे त्यांचा उपहास करण्यासारखे आहे. त्याचप्रमाणे तुझ्यासारखा जो राज्यहीन आहे, राजा नाही आहे स्वतः, त्याला राजांच्या समान त्याची पूजा करणे ही विडंबना फक्त आहे, विडंबना नाही तर काय हे. अशा प्रकारे शिशुपाल म्हणू लागला. आता कृष्णाला राजा नाही का म्हणतो, कारण कृष्णाने जेव्हा कंसाचा वध केला तेव्हा ते सगळं राज्य कोणाला दिलं? उग्रसेनला, कंसाच्या वडिलांना पुन्हा दिलं, ज्यांना कंसाने तुरुंगात टाकलं होतं त्यांना. नरकासुरला मारलं तर नरकासुराचं राज्य होतं तर नरकासुरच्या मुलांना दिलं. जरासंधाचा वध झाला तेव्हा जरासंधाचं राज्य होतं ते त्याच्या मुलाला दिलं. म्हणजे आपण काही हडप केलं नाही, ते राज्य त्यांच्या मुलांनाच दिलं. आणि वडिलांसारखा काय हे करू नका, अन्याय अत्याचार माजवू नका, हे त्यांना शिकवण दिली. पण याने स्वतः काही राज्य घेतलं नाही. द्वारकेला सुद्धा बलराम गादीवर बसायचा असा उल्लेख आहे. कृष्ण तर फक्त द्वारकाधीश नावाने ओळखले जातात, पण तिथे खरं राज्य कोण करायचे? बलराम करायचे, असा सुद्धा उल्लेख मिळतो. शिशुपाल पुढे म्हणाला कृष्णाला, आज तर मी या राजा युधिष्ठिरला बघलं आणि भीष्म सुद्धा तसेच आहेत, त्यांना सुद्धा मी बघलं. आणि या वास्तविक वासुदेव कृष्णाचे जे काही स्वरूप आहे ते सुद्धा मी वास्तविकपणे बघितलं. हे सगळे एकसारखेच आहेत. अशा प्रकारे शिशुपालाने त्याला दिलेल्या उत्तम आसनावरून उठून इतर राजांना, काही राजांना घेऊन चला रे इथून असं सांगून तो जाण्यासाठी इच्छुक झाला. आणि त्या काही राजांना घेऊन तो त्या सभाभवनातून बाहेर जाणार होता. तेवढ्यात सम्राट युधिष्ठिर त्याच्याकडे धावत आले आणि शिशुपालला सांगू लागले, अरे राजा, तू जे काही सांगितलेलं आहे ते योग्य नाही आहे. कोणाच्या प्रती असं कठोर बोलणं हा मोठा अधर्म आहे. शांतनुनंदन भीष्म धर्माच्या तत्वाला जाणत नाहीत, अशी गोष्ट नाही. तू यांचा अनादर करू नकोस. बघ, हे सगळे नरेश कितीतरी राजा इथे आलेले आहेत, तुझ्यापेक्षा सुद्धा मोठे अवस्थेवाले आहेत, तुझ्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ या ठिकाणी राजा आलेले आहेत. मग श्रीकृष्णाची अग्रपूजा झाली तेव्हा ते चुपचाप होते ना, त्यांनी काही आक्षेप घेतला नाही. मग तू का आक्षेप घेतोस? तुला सुद्धा या विषयावरती काही बोललं नाही पाहिजे. चेदिराज, भगवान कृष्णाला यथार्थ रूपाने आमचे पितामह भीष्म जानतात. भगवान श्री कृष्ण को यथार्थ रूप से हमारे पितामह भीष्म जानते हैं. म्हणजे जे 12 महाभागवत आहेत, जे 12 महाभागवत आहेत त्यांमध्ये भीष्मांचं सुद्धा नाव येतं. म्हणजे 12 महाभागवत म्हणजे कोण? जर तुम्ही गुगल वरती सर्च केलं तर त्यांची इथे यादी मिळते. 12 भागवत कोण? ब्रह्मा, शंकर, नारद, सनकादी ऋषी, कपिल देव, स्वयंभुव मनु, प्रल्हाद, जनक, भीष्म, बळीराजा, शुकदेव आणि धर्मराज. धर्मराज कोण? यम किंवा युधिष्ठिर असं, कारण युधिष्ठिर आहे तो यमाचाच अंश आहे ना, म्हणून. आणि इथे बघा भीष्म यांचा उल्लेख आलेला आहे, कारण जे कोण भगवान विष्णूला, परमात्माला यथार्थ रूपाने जाणतात त्यांची त्या 12 जणांची नावे आहेत, त्यांमध्ये भीष्माचं सुद्धा नाव येतं. म्हणून इथे युधिष्ठिर काय म्हणतात, चेदिराज शिशुपाल, भगवान श्रीकृष्णाला यथार्थ रूपाने जाणणारे आमचे पितामह भीष्म आहेत, आमचे आजोबा भीष्म आहेत, जे भगवान कृष्णाला यथार्थ रूपाने जाणतात. कुरुनंदन भीष्म जी को उनके तत्व का जैसा ज्ञान है वैसा तुम्हें नहीं है. आता भीष्मांना जसे कृष्णाबद्दलचं जेवढं काही तत्वज्ञान आहे, त्यांना जेवढं तत्वज्ञान माहिती आहे तेवढं तुला माहिती नाही आहे. आता भीष्म त्या ठिकाणाहून उठले आणि भीष्म म्हणू लागले, धर्मराज, अरे भगवान कृष्णापेक्षा या संपूर्ण जगामध्ये श्रेष्ठ आणि काहीच नाहीये आणि कोणच नाहीये. भगवान कृष्णच परमपूजनीय आहेत. त्यांची अग्रपूजा, जो त्यांची अग्रपूजा स्वीकार करत नाही त्याला सांत्वना देऊन केला किंवा त्याला समजावून उपयोग काय? हे जो भगवान कृष्णाची अग्रपूजा स्वीकार करत नाही त्यांच्याबरोबर अति आपण अनुनय विनय करत राहू नये. तो सांत्वना देण्यायोग्य किंवा समजवण्यायोग्य तो नाही आहे.
जो योद्धाओं में श्रेष्ठ क्षत्रिय जैसे युद्ध में जीतकर अपने वश में करके छोड़ देता है, वह उस पराजित क्षत्रिय के लिए गुरुतुल्य पूज्य हो जाता है. म्हणजे या शिशुपालला भगवान कृष्णांनी युद्धामध्ये पराजित केले होते, पराभूत केले होते आणि त्याला जीवदान दिले होते. अशा वेळी जो शरण आला होता, ज्याला जीवदान दिले होते, मग ज्याने जीवदान दिले त्याला गुरुतुल्य मानलं पाहिजे. या आपल्या राजांचा जेवढा समुदाय इथे आलेला आहे त्यामध्ये एकही राजा नाही जो देवकीनंदन कृष्णा बरोबर युद्धामध्ये जो परास्त झाला नाही, असा एकही राजा नाही. देवकीनंदन श्रीकृष्णाने सर्वांना आपल्या तेजाने पराभूत केलेले आहे. महाभाऊ कृष्ण फक्त आमच्यासाठीच पूजनीय आहेत अशी काही गोष्ट नाही, तर हे संपूर्ण त्रैलोक्यासाठी पूजनीय आहे. तीनही लोकांमध्ये हे पूजनीय आहे. भगवान श्रीकृष्णाद्वाराच संग्राममध्ये, युद्धामध्ये अनेक क्षत्रिय शिरोमणी परास्त झालेले आहेत. हे संपूर्ण जगत वृष्णीकुलभूषण भगवान कृष्णामध्येच पूर्ण रूपाने प्रतिष्ठित आहे. इसलिए हम दूसरे वृद्ध पुरुषों के होते हुए भी, दुसरे काही वृद्ध मनुष्य, मोठे मनुष्य इथे आहे तरी पण आम्ही भगवान श्रीकृष्णाची पूजा करतो, दुसऱ्या कोणाची नाही. त्याचं कारण हे आहे. आणि हे शिशुपाल, श्रीकृष्णाच्या बद्दल तू अशी जी काही आता तुझ्या तोंडातून जे काही गोष्टी सांगितल्या आहेस ते सगळ्या योग्य नाही आहेत. तू त्यांच्याबद्दल अशा प्रकारची बुद्धी ठेवली नाही पाहिजेस. तू हे केलंस ते बरोबर नाही. अरे मी खूप सत्संग केलेले आहेत, भीष्म सांगतात. मी खूप सत्संग केलेले आहेत. मैंने बहुत से ज्ञानवृद्ध महात्माओं का संग किया आहे. जे ज्ञानवृद्ध आहेत अशा व्यक्तींबरोबर, महात्मांबरोबर मी सत्संग केलेले आहेत. आणि आता या सभेमध्ये अनेक काही महात्मा संत आलेले आहेत. त्यांच्या मुखातून सुद्धा मी ऐकलेलं आहे कि अनंत गुणशाली भगवान श्री कृष्ण के असंख्य बहुसम्मत गुणों का वर्णन सुना आहे. या सर्वांनी मला भगवान कृष्णाचे जे असंख्य गुण आहेत त्यांचं वर्णन त्यांच्याकडून मी ऐकलेलं आहे. कशामध्ये? सत्संगामध्ये, संतांच्या संघामध्ये. आणि जे इथे आलेले आहेत त्या महान महान संतांनी सुद्धा मला कृष्णाचे गुण सांगितलेले आहेत. जन्मकाळापासून आतापर्यंत कृष्णाचे जे जे चरित्र आहे ती मी खूप माणसांकडून ऐकत आलेले आहे. खूप संतांकडून मी या कृष्णाचे चरित्र ऐकत आलेलो आहे. बालपणापासून त्याने काय काय लीला केल्या ते सर्व मी ऐकत आलेलो आहे आणि मी ते परत 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 ऐकतो, असे भीष्म सांगतात. चिद्रा शिशुपाल, आम्ही कोणत्या तरी बाबा कामनेने, कोणत्या तरी इच्छेने, किंवा आमचा बाबा हा संबंधी नातेवाईक आहे म्हणून, किंवा त्याने आमच्यावर कुठला तरी उपकार केला म्हणून आम्ही त्याची पूजा करत नाही आहोत. तर आमच्या दृष्टीने हा संपूर्ण भूमंडळाचा स्वामी आहे. संपूर्ण भूमंडळाला, संपूर्ण जीवांना, सगळ्या जीवांना सुख पोचवणारा, त्याचप्रमाणे संपूर्ण भूमंडळातल्या सर्व प्राण्यांना, सर्व जीवांना सुख पोचवणारा हा भगवान आहे. त्याचप्रमाणे मोठमोठे संत महात्मा सुद्धा याची पूजा करतात, असे भीष्म सांगू लागले. हम इनके यश, शौर्य और विजय को भली भांति जानकर इनकी पूजा कर रहे. यांचं यश, शौर्य आणि विजय हे आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही याची पूजा करतोय. इथे बसलेले, इथे जमा झालेले जेवढे काही माणसं आहेत, लोक आहेत, त्यांच्यामध्ये एक छोटासा बालक सुद्धा इथे नाही आहे ज्याच्या गुणांची आम्ही पारख केलेली नाहीये, ज्याच्या गुणांची आम्ही परीक्षा केलेली नाहीये. ही सगळी गुणांची आम्ही परीक्षा केली आणि त्यावरूनच आम्ही ठरवलं की अग्रपूजेचा मान आहे तो श्रीकृष्णाला द्यायचा. श्री कृष्ण के गुणों को ही दृष्टि में रखते हुए हमने वयोवृद्ध पुरुषों का उल्लंघन करके इनको ही परम पूजनीय माना है. ब्राह्मणों में वही पूजनीय ब्राह्मणांमध्ये पूजनीय कोण समजला जातो? जो ज्ञानाने मोठा आहे तो ब्राह्मणांमध्ये ब्राह्मणांमध्ये काय पूजनीय समजला जातो. मग कृष्ण आहे तो ज्ञानाने सुद्धा श्रेष्ठ आहे. क्षत्रियांमध्ये कोण क्षत्रियांमध्ये कोण पूजनीय मानला जातो? जो जास्त बलवान आहे तो. भगवान कृष्ण हे बलवान सुद्धा आहेत, अजिबात कोणाद्वारे पराजित झालेले नाहीत, अजिबात कोणाद्वारे पराभूत झालेले नाही आहेत. वैश्य वर्णामध्ये कोण सर्वमान्य मानला जातो? कोणाला मान असतो? जो धनधान्यामध्ये जास्त आहे, ज्याचं धनधान्य ज्याच्याकडे जास्त आहे. आणि भगवान कृष्णाकडे द्वारका नगरी त्याची कसली आहे ती सर्वांनी बघितलेली आहे. ते धनधान्याने सुद्धा ते भरपूर आहेत आणि आम्हाला सुद्धा त्यांनी भरपूर इथे आता राजसूय यज्ञाला धनधान्य संपत्ती दिली म्हणून ते त्या बाबतीत सुद्धा श्रेष्ठ आहे. आणि जो आयुमध्ये जो श्रेष्ठ असतो, जो निरोगी असतो, शूद्रांमध्ये जो आयुने ज्या श्रेष्ठ आहे, निरोगी आहे, तो पूजनीय मानला जातो. आता भगवान जे कृष्ण आहेत ते निरोगी सुद्धा आहेत, ब्राह्मणाप्रमाणे विद्वान सुद्धा आहेत, क्षत्रियाप्रमाणे बलवान सुद्धा आहेत, वैश्याप्रमाणे धनवान सुद्धा आहेत. आणि शूद्रांमध्ये श्रेष्ठ कोण संबोधला जातो? ज्याचं आरोग्य चांगलं आहे. मग भगवान कृष्ण त्या बाबतीत सुद्धा भारी आहेत.
त्यामुळे भगवान श्रीकृष्ण परमपूजनीय आहेत. ब्राह्मणांमध्ये श्रेष्ठ कोण? जो विद्वान आहे, ज्ञानाने पारंगत आहे, तो श्रेष्ठ ब्राह्मण. आता भगवान कृष्ण ज्ञानाने पारंगत आहेत. क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ कोण? जो बाहुबलाने पारंगत आहे. मग भगवान कृष्ण यांचं बाहुबल काय आहे? ते अजिबात पराजित झालेले नाही, म्हणून त्या बाबतीतही ते श्रेष्ठ. वैश्यांमध्ये जो जास्त धनसमृद्ध आहे तो श्रेष्ठ. भगवान कृष्ण भरपूर धनसमृद्ध आहेत, त्या बाबतीत सुद्धा ते श्रेष्ठ. आणि शूद्रांमध्ये ज्याची आयु जास्त आहे किंवा ज्याचं आरोग्य चांगलं आहे तो श्रेष्ठ. तर भगवान कृष्ण हे सुद्धा अवस्थेने, आपल्या आरोग्याने श्रेष्ठ आहेत. त्यामुळे हे परमपूजनीय आहेत. त्यामुळे अशा प्रकारे भीष्मांनी सांगितलं, दान, दक्षता, शास्त्रज्ञान, शौर्य, लज्जा, कीर्ति, उत्तम बुद्धि, विनय, श्री, धृति, तुष्टि और पुष्टि, ये सभी सद्गुण भगवान कृष्ण में नित्य विद्यमान है. जो अर्घ्यासाठी जे सर्वात योग्य आहे, प्रथम पूजेचा मान मिळण्यासाठी जे सर्वात योग्य आहेत, पूजनीय आहेत, जे अनेक गुणसंपन्न आहे, सकल गुणसंपन्न आहे, सर्व गुणांनी संपन्न आहेत, श्रेष्ठ पिता और गुरु भगवान श्री कृष्ण की हम लोगों ने पूजा की आहे. आम्ही यांची पूजा केलेली आहे, जे सगळ्या गुणांनी संपन्न आहेत, श्रेष्ठ आहेत, आमचे पिता आहेत आणि आमचे गुरु आहेत, अशा भगवान श्रीकृष्णाची आम्ही पूजा केलेली आहे. त्यामुळे सर्व राजा लोक इथे जे जमलेले आहेत त्यांनी आम्हाला क्षमा करावी. श्रीकृष्ण आमचे ऋत्विक आहेत, श्रीकृष्ण आमचे गुरु आहेत, श्रीकृष्ण आमचे आचार्य आहेत, श्रीकृष्ण आमचे स्नातक आहेत, श्रीकृष्ण आमचे राजा आहेत आणि श्रीकृष्ण आमचे प्रिय मित्र सगळे काही आमचे श्रीकृष्ण आहेत. इसीलिए हमने इनकी अग्रपूजा की है, म्हणून आम्ही यांची अग्रपूजा केलेली आहे. भगवान श्रीकृष्ण ही संपूर्ण जगत की उत्पत्ती और प्रलय के स्थान है. म्हणजे सगळी उत्पत्ती होते ते साक्षात महाविष्णू भगवान नारायण मधून, म्हणजे जे कोण कृष्ण म्हणून जन्माला आलेले आहेत. भगवान श्रीकृष्णापासून संपूर्ण जगाची उत्पत्ती होते आणि त्यांच्यातच सगळा प्रलय झाल्यानंतर सगळं विश्व त्यांच्याच आतमध्ये विलीन होतं आणि पुढच्या वेळेला पुन्हा त्यांच्यामधूनच संपूर्ण सृष्टीची निर्मिती होते. हेच अव्यक्त प्रकृती सनातन करता तथा संपूर्ण जीवांपासून परे आहे, पर आहेत. अतः भगवान अच्युत ही सबसे बढ़कर पूजनीय है. म्हणजे अच्युत म्हणजे आपल्या पदापासून कधीही च्युत न होणारा हा भगवान, हा नारायण, हा श्रीकृष्ण हा सगळ्यात मोठा पूजनीय आहे. महत्त्व, अहंकार, मानसहित 11 इंद्रिय, आकाश, वायु, तेज, जल, पृथ्वी तथा जरायुज, अंडज, स्वेदज, उद्भिज, ये 4 प्रकार के प्राणी सभी भगवान श्री कृष्ण में ही प्रतिष्ठित है. म्हणजे महत्त्व म्हणजे प्रकृती, अहंकार, मन सहित 11 इंद्रिय म्हणजे काय? मन, बुद्धी, चित्त, अहंकार, डोळे, कान, जीभ, त्वचा, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा ही पंच ज्ञानेंद्रिये. त्यानंतर हात, पाय, वाणी, लिंग, गुद ही 5 कर्मेंद्रिये आणि मन ही किती झाली? 11 इंद्रिय झाली. आणि जर मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे जर आपण 4 अंतरिंद्रिय घेतली तर 14 इंद्रिय होणार. आकाश, वायू, अग्नी म्हणजे पंचमहाभूते, अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी, पाणी. जरायुज म्हणजे जे गर्भातून जन्म घेतात, अंडज म्हणजे जे अंड्यामधून जन्म घेतात, स्वेदज म्हणजे घामातून जन्म घेतात, म्हणजे उवा वगैरे असतो त्या पद्धतीने, आणि उद्बीज म्हणजे जे बीजातून जन्म घेतात. सर्व प्रकारचे जीव आहेत ते सगळे भगवान कृष्णामध्ये प्रतिष्ठित आहेत. त्यांच्यापासूनच उत्पन्न होतात आणि त्यांच्यामध्येच विलीन होतात. सूर्य, चंद्र, नक्षत्र, ग्रह, दिशा, विदिशा सर्व काही भगवान कृष्णामध्ये स्थित आहे. ज्याप्रमाणे वेदांमध्ये अग्निहोत्र कर्म, छंदांमध्ये गायत्री, मनुष्यांमध्ये राजा, सगळ्या जलाशयांमध्ये समुद्र, नक्षत्रांमध्ये चंद्रमा, तेजोमय पदार्थांमध्ये सूर्य, पर्वतांमध्ये मेरू, पक्ष्यांमध्ये गरुड श्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे संपूर्ण देवलोक सहित संपूर्ण लोकांमध्ये सगळे जेवढे काही लोक आहेत, स्वर्गलोक असू दे, ब्रह्मलोक असू दे, सगळं काही असू दे, वरती खाली सगळे पाताळ लोक आणि सगळ्यांमध्ये दाये बाये ऊपर नीचे जितने भी जगत के आश्रय है उन सब में भगवान श्री कृष्ण ही श्रेष्ठ है. हे भीष्मांनी एवढं सांगितलं आणि त्यानंतर भीष्म म्हणाले की जन्मेजय वैशंपायन मुनी सांगतात, तदनंतर भीष्मजी का यह समयोचित वचन सुनकर कौरव नंदन बुद्धिमान युधिष्ठिर ने उनसे इस प्रकार पूछा. आता युधिष्ठिर विचारू लागले, काय? मला या भगवान कृष्णाचे संपूर्ण चरित्रांचं विस्तारपूर्वक वर्णन ऐकायचं आहे, ते तुम्ही कृपा करून मला सांगा. तुम्ही म्हटलं आहात की हे वेळोवेळी प्रकट होतात, तर भगवान के त्यांचे जे अवतार आहेत, त्यांचे चरित्र आहे, त्यांचं मला क्रमशः वर्णन सांगा. त्याचप्रमाणे मला हे सुद्धा सांगा की भगवान कृष्णांचा शील स्वभाव कसा आहे. मग इथे भीष्म
यांनी जे जे काही सत्संगात ऐकलं होतं, महान संतांबरोबर संग करून, महान संतांच्या संघामध्ये जे काही त्यांनी ऐकलं होतं, भगवंताचे वेगवेगळे अवतार, ते मधुसूदन म्हणून का ओळखले जातात, मधु आणि कैटभ या दैत्यांचा वध का केला ते सांगणार आहेत. त्यानंतर त्यांनी वराह रूप धारण का केलं, नरसिंह रूप धारण का केलं, म्हणजे वराह, नरसिंह, वामन अवतारा, परशुराम, राम, दत्तात्रेय, कृष्ण, कल्की या अवतारांची संक्षिप्त माहिती देणार आहेत, ती आपण पुढच्या भागामध्ये बघूया. म्हणजेच काय, भगवंताचे जे मुख्य मुख्य अवतार आहेत त्यांचे इथे भीष्म युधिष्ठिरला माहिती देणार आहेत. भगवंताने वराह, नरसिंह, वामन, दत्तात्रेय, परशुराम, राम, कृष्ण, कल्की इत्यादी रूपात जे जे काही भगवान येऊन लीला करतात, ती लीलांची संक्षिप्त माहिती भीष्म सम्राट युधिष्ठिरला सांगणार आहेत. मग तो सगळा जो भाग आहे ते आपण उद्याच्या भागामध्ये बघू. उद्याच्या भागामध्ये भगवंताच्या संपूर्ण लीला येणार आहे, जे भीष्म सम्राट युधिष्ठिरला सांगणार आहे. म्हणजे ते मधु कैटभाचा वध केल्यामुळे, मधुचा वध केल्यामुळे मधुसूदन ओळखले जाऊ लागले. हे मधु आणि कैटभ कोण होते त्यांची चर्चा त्या अध्यायामध्ये आलेली आहे. त्याचबरोबर त्यानंतर वामन अवतार, वराह अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार, दत्तात्रेय अवतार, राम अवतार, कल्की अवतार यांची संक्षिप्त चरित्रे आलेली आहेत. आणि त्याच्या पुढच्या अध्यायामध्ये भगवान श्री कृष्णाचं बालपणापासून ते राजसूय यज्ञापर्यंत जेवढे काही लीला झालेले आहेत त्यांची संक्षिप्त चरित्र आलेलं आहे. भीष्मांच्या मुखातून ते चरित्र प्रकट झालेलं आहे. म्हणून भीष्मांना तत्वतः कृष्णाला जाणतात असा उल्लेख आलेला आहे. म्हणून हे जे 12 महाभागवत आहेत यांमध्ये भीष्मांचं सुद्धा नाव आलेलं आहे. ते 12 महाभागवत कोणते ते आपण एकदा बघूया आणि आजचा भाग समाप्त करूया. 12 महाभागवत कोण? ब्रह्मा, शंकर, नारद, सनकादी ऋषी, कपिल मुनी, स्वयंभुव मनु. मनु कोण होता? ब्राह्मण नव्हता. मूर्ख असतात ते सांगतात मनु ब्राह्मण होता. मनु हा राजा होता, सत्यव्रत नावाचा राजा. तर राज्यकारभार वगैरे कसा चालवायचा त्याच्यासाठी त्यांनी जे हे लिहिलेलं होतं, काय म्हणतात ते नियम, बाबा कोणतं पाप केल्यानंतर कोणाला कुठली शिक्षा व्हायला पाहिजे. संघटना आहे ज्याला राज्यघटना म्हणतो, त्याला मनुस्मृती म्हणतात. मग जसे राजकारणी लोक त्याला दोष देतात की याच्यामध्ये असं आहे तसं आहे, त्यांनी नीट वाचलेली नसते किंवा म्हणजे जबरदस्त आहे ती. म्हणजे जेव्हापर्यंत ते नियम पाळले जायचे तेव्हा भारत सोने की चिडिया म्हणून ओळखला जायचा. तर जी मनुस्मृती आहे त्यामध्ये भरपूर ज्ञान दडलेलं आहे. बरेचसे लोक आपल्या मनानुसार वाचायला जातात आणि त्या अर्थाचा अनर्थ करतात आणि सांगतात मनुस्मृतीमध्ये असं वाईट आहे तसं वाईट आहे. आणि बरेच जणांनी तर, काही राजकारण्यांनी तर त्याचा आपल्याला जास्त वोट्स मिळवण्यासाठी, लोकांमध्ये भांडणं लावण्यासाठी, फूट पाडण्यासाठी फायदा उठवलेला आहे मनुस्मृतीचा. मनुस्मृतीमध्ये असे काही नियम आहेत की जो कोण पाप करणारा आहे तर त्यांनी अवयवात ज्याद्वारे पाप केलं आहे तो अवयव त्याचा कापला जावा, अशा पद्धतीचे कडक शासन आहे. आणि ते बघल्यामुळे इतर जे चोर असतील, इतर जे कोण गुन्हेगार असतील ते तसलं पाप पुन्हा करणार नाही, अशा प्रकारचे. नाहीतर आजची घटना कशी आहे, ज्यामध्ये अनेक जे काही बलात्कारी सुद्धा असतील तर त्यांना काही शिक्षा होत नाही, 5-10 वर्षानंतर ते सुटतात. अशा प्रकारची कमजोर घटना त्यावेळेला नव्हती. त्यावेळेला जी स्ट्रॉंग घटना होती, कुठूनही पळवाट नव्हती, ती म्हणजे काय आहे? मनुस्मृती आहे. मनु कोण होता? राजा होता, सत्यव्रत नावाचा राजा. मग त्यांनी लिहिलेली ही मनुस्मृती नावाची त्यावेळेची घटना आहे. ती जर आपल्याला त्यामधलं काही समजलं नाही तर अर्थाचा अनर्थ करू नये. जे कोण जाणणारे आहेत त्याबद्दलचे विद्वान आहेत त्यांना विचारावं, तर आपल्याला तो योग्य तो अर्थ समजेल. नाही तर अर्थाचा अनर्थ करून बसाल, अशी आहे ते. असो, तर हे 12 महाभागवत आहेत. त्यामध्ये कोण आहेत? ब्रह्मा, शंकर, नारद, सनकादी ऋषी, कपिल मुनी, स्वयंभू मनुराजा, त्यानंतर प्रल्हाद, जनक, भीष्म, बळीराजा, शुकदेव आणि धर्मराज. या 12 महाभागवतांचं स्मरण करून आजचा भाग आपण थांबवूया आणि उद्याच्या भागामध्ये भगवंतांनी वेगवेगळी रूप धारण करून, वेगवेगळे अवतार धारण करून जी काही चरित्रे केलेली आहेत त्यांची संक्षिप्त कथा भीष्म सर्व राजांना, म्हणजे तिथे जमलेल्या राजसूय यज्ञाला जमलेल्या सर्व राजांना जे चरित्र सांगणार आहेत भगवंताच्या वेगवेगळ्या लीलांचं, ते आपण उद्या ऐकूया. रामकृष्ण हरी.